3 एक 2च मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. लोकमान्य सेवा संघाचा 101वा वर्धापन दिन उद्या साजरा होणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण श्री पाद बावस्कर यांचं आज व्याख्यान ठेवलं आहे आणि विषय असा आहे की टिळक कसे घडले आणि टिळक ते लोकमान्य यांचा प्रवास कसा झाला हे आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम मी माफी मागतो, आजचा कार्यक्रम जरा उशिरा सुरू होतो आहे, आपण व्हेन्यू शिफ्ट केला. मी आमचे अध्यक्ष श्री मुकुंदराव चितळे यांना विनंती करतो की त्यांनी पाद बावस्कर यांचा सन्मान करावा. पादजी पुढे या प्लीज. पार्थ बावस्करांना दादरमध्ये खूप जणांनी ऐकलं आहे, पण पार्ल्यात ते खूप कमी येतात, त्यामुळे आपण त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेऊ. सर्वप्रथम मी आमचे कार्यवाह श्री महेश काळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. पार्थ बावस्करांचं व्याख्यान झाल्यानंतर संघाचे अध्यक्ष मुकुंदराव चितळे समारोप करतील आणि मग कार्यक्रम संपेल. धन्यवाद. नमस्कार. आजचा योग एवढा चांगला आहे की आपल्याकडे एक पार्थ बावस्करांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व आलेलं आहे. पार्थ अभय बावस्कर, जन्म 26 जुलै 1999 आणि औरंगाबादेत त्यांचं हे झालेलं आहे लहानपण, आणि कॉलेज शाळा वगैरे सगळ्या औरंगाबादचीच होती. त्यांनी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं, पण लहानपणापासून म्हणजे अगदी म्हणतात तसं त्यांच्या इथे वाचण्यात आलं की गर्भसंस्कारापासून त्यांच्यावर संस्कार करण्यात आले. घरी जॉईंट फॅमिली असल्यामुळे आई वडील आजी आजोबा या सगळ्यांनी त्यांच्यावर असे संस्कार केले की त्यांना वाचनाची प्रचंड आवड झाली. आणि त्यांचं एवढं वाचन आहे की त्यांची स्वतःची अशी 1,500 पुस्तकं त्यांच्या स्वतःच्या संग्रही आहेत. त्यांचं आवडते विषय म्हणजे रामायण, महाभारत, भगवद्गीता, पसायदान, त्याचबरोबर योगी अरविंद, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे आवडीचे विषय आहेत आणि त्यावर ते अनेक वेळा व्याख्यानं देतात. आपण मागच्याच महिन्यात त्यांचं सावरकरांवरचं भाषण ऐकलं, म्हणून आज आपण लोकमान्य सेवा संघावर त्यांना बोलण्याची विनंती केलेली आहे. त्यांनी मुंबईत आल्यानंतर स्वतःची एक प्रकाशन संस्था स्थापन केली. त्याचबरोबर त्यांनी एक मराठी मुलांना मराठीची आवड लागावी याच्यासाठी फन स्कूल नावाची शाळा पण, आणि ते मोफत चालवतात ती शाळा, की त्यानिमित्ताने मुलांना वाचनाची आणि विशेष आवड मिळेल. त्याचबरोबर त्यांची एक कलारंग नावाची एक नाट्यसंस्था पण त्यांनी काढलेली आहे की ज्याच्यात 5 ते 60 वर्षावरचे सगळे कलाकार त्याच्यात सहभागी होतात आणि त्यांचा उद्देश एकच असतो की जनजागृती करणे, लोकांच्यात राष्ट्रीय भावना निर्माण करणे. हाच त्यांचा आहे. ते त्यांच्या संस्थेतर्फे अंदमानात नेहमी टूर्स घेऊन जातात. तिची 10 दिवसाची 7 दिवसाची टूर असते. रोज संध्याकाळी ते त्याच्यावर लेक्चर्स देतात आणि अशा तऱ्हेने ती राष्ट्रीय भावना कशी निर्माण होईल याचा ते कायम प्रयत्न करत असतात. तर अशा याच्यावर आज आपण टिळकांवर त्यांना बोलायची विनंती करूया. याच्या पुढे माईक मी पार्थ बावस्करांच्याकडे देतो. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. माझा एक तरुण मित्र आहे शुभंकर अत्रे नावाचा. तो सध्या लंडनला बॅरिस्टर होण्यासाठी, कायद्याच्या शिक्षणासाठी गेलेला आहे. शुभंकर अत्रे लंडनला असताना आत्ता लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने 1 ऑगस्टला त्यांनी एक कविता लिहिली होती. ते कवितेच्या काही ओळी तुम्हाला म्हणून दाखवतो आणि माझ्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. काय लोकमान्य टिळकांवरती हल्ली कविता करणारे लोक फार कमी आहेत, म्हणून जरा अभिमान वाटतो अशा मुलांचा की जे तरुण मित्र परदेशात असूनसुद्धा टिळकांसारख्या माणसावरती काव्य लिहितात, कविता करतात. कारण त्या काळात टिळकांवरती खूप लिहिलं गेलं, टिळकांवरती खूप काव्य रचली गेली, पण दुर्दैवाने आजच्या काळात टिळकांवर लिहिणे बोलणारी माणसं कमी आहेत. त्यातले आमचे परांजपे साहेब आज एक आहेत इथे, पण अशी खूप माणसं नाही आहेत आज टिळकांवर लिहिणारी बोलणारी. त्याच्यामुळे जरा आणखी नवल वाटतं लोकमान्यांवरती तरुण मित्र माझे जेव्हा लिहितात तेव्हा. 4-5 अंतरे त्यांनी लिहिलेले आहेत. खरं तर खूप सुंदर कविता आहे, पण 1-2 ओळी मी वाचून दाखवतो.
टिळकांचं काम कसं होतं, टिळकांचा काळ कसा होता, या सगळ्याचं वर्णन त्यांनी केलं आहे. आणि तो असं म्हणतो की काटेरी खडतर वाट स्वीकारी हसत मुखाने, काटेरी खडतर वाट स्वीकारी हसत मुखाने, होतसे कधी का कार्य देशाचे स्वांत सुखाने. काटेरी खडतर वाट स्वीकारी हसत मुखाने, होतसे कधी का कार्य देशाचे स्वांत सुखाने. प्रत्युत्तर पुण्यप्रभेचे पापांच्या अंधाराला, प्रत्युत्तर पुण्यप्रभेचे पापांच्या अंधाराला, साष्टांग नमन हो त्याला, त्या लोकमान्य टिळकाला, त्या लोकमान्य टिळकाला. अशी त्यांनी खूप छान रचना केली. आणि शेवट ज्या 4 ओळींमध्ये शुभंकरनी केला आहे त्या 4 ओळी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. त्यांनी टिळकांचं वर्णन केलं आहे. ज्ञानाचा सार्थ कुबेर, ज्ञानाचा सार्थ कुबेर, शौर्याचा तीक्ष्ण समीर, ज्ञानाचा सार्थ कुबेर, शौर्याचा तीक्ष्ण समीर, धैर्याचा अखंड स्त्रोत, सत्वाची अजेय ज्योत, जनतेने दिधली प्रेमे, भगवान उपाधी ज्याला, साष्टांग नमन हो त्याला, त्या लोकमान्य टिळकाला, त्या लोकमान्य टिळकाला. मला या 2 ओळी अशासाठी महत्त्वाच्या वाटतात की आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये म्हणजे 1857 पासून जर असं आपण मानायला लागलो की आपल्या देशाचा स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला, 1857 पासून 1947 पर्यंत म्हणजे साधारणतः 90 वर्ष आपला देश स्वातंत्र्य संग्राम लढत होता. आणि त्या काळामध्ये एकही असा राजकीय नेता झाला नाही ज्याला लोकांनी स्वतःहून भगवान ही पदवी दिली, ज्याला देवतातुल्य अशी पदवी दिली. भगवान टिळक म्हणायचे नंतरच्या काळात. म्हणजे मंडालेनंतर जेव्हा 6 वर्षांचा टिळकांचा काळ होता त्या काळात लोकमान्यांना भगवान अशी उपाधी भारताने, फक्त महाराष्ट्राने नव्हे भारताने दिलेली होती. आणि परिणाम त्याचा सगळ्याचा असा होता की लोकमान्य टिळक आशिया खंडाचे नेते झालेले होते. आणि ते कसे नेते झाले लोकमान्य टिळक आशिया खंडाचे, काय म्हणजे टिळक ते लोकमान्य हा विषय अनेकांना थोडासा कॉन्ट्रोवर्शियल पण वाटत असेल, पण त्या विषयामागची माझी वैयक्तिक भूमिका अशी आहे की एका रत्नागिरीसारख्या लहानशा गावात जन्मलेला गंगाधर टिळकांचा मुलगा आशिया खंडाचा पहिला नेता होतो, ही गोष्ट मला एक प्रेरणादायी गोष्ट वाटते. आणि आज इथे तरुण मुलं नाही आहेत पण तरीसुद्धा आपण एक गोष्टी ऐकल्या आहेत आपल्या पुराणांमध्ये की वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कसे बदल घडले माणसांमध्ये. तर एक अतिशय सामान्य घरामध्ये, सामान्य कुटुंबामध्ये की ज्यांच्या कुठल्याही घराण्यांमध्ये कुटुंबामध्ये कसल्याही राष्ट्रभक्तीच्या परंपरा नाहीत किंवा अशी कुठलीही राजकीय परंपरा नाही, अशा एका सामान्य घरात आलेला मुलगा, सामान्य घरातून वाढलेला मुलगा, दुर्दैवाने ज्याचे आईवडील लहानपणीच गेले आणि तो नंतर त्यांच्या काकांच्या आश्रयाने वाढला, असा एक मुलगा या अखिल भारतीय राष्ट्राचा, या एका खंडप्राय देशाचा नेता होतो. आणि तो कसा होतो, तो नेता होण्यासाठी काय क्वालिटीज असाव्या लागतात, काय करावं लागतं, त्याचा प्रवास म्हणजे टिळक ते लोकमान्य आहे. त्याचा प्रवास आपण समजून घेतला पाहिजे. गंमत अशी असते ना की आपल्याला टिळक म्हणजे त्यांचं ते वाक्य आपण चटकन म्हणतो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. पण या वाक्याकडे मी जरा फोड करून बघतो. टिळक ते लोकमान्य या प्रवासाची सुरुवातच मी त्या वाक्याने याच्यासाठी करणार आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं वाटणारी लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर किंवा त्या काळातली जी माणसं होती ती फार मुठभर होती, थोडीशी होती. टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं जे मोठ्याने म्हटलं ते त्यांना म्हणावंसं वाटलं. याचं कारण तो जन्मसिद्ध हक्क आपला आहे ही जाणीव असणारी माणसंच त्या काळात फार थोडी होती. सगळ्यात आधी स्वराज्य नावाची काहीतरी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे, ती अशी घरात बसून चहाचे घोट घेत किंवा गप्पा मारत मिळणारी नाही आहे. हे पटवायला टिळकांना सुरुवातीला 10-15 वर्ष जो संघर्ष करायला लागला, तो संघर्ष टिळक ते लोकमान्य या प्रवासात फार महत्त्वाचा आहे. टिळकांचं ते वाक्य जरी नंतर आलेलं असलं की तो जन्मसिद्ध हक्क आहे, हे वाक्य त्यांनी केव्हा म्हटलंय, जेव्हा तमाम भारतीय लोकांना असं वाटायला लागलं की अरे खरंच स्वराज्य नावाची कुठली तरी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला लढायचं आहे, आपल्याला झगडायचं आहे, आपल्याला संघर्ष करायचा आहे. ते वाटायला लावणं हे टिळकांसमोरचं किती मोठं चॅलेंज असेल याचा विचार करा.
कारण विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी त्यांच्या निबंधमालेमध्ये आपल्या देशाची परिस्थिती वर्णन करताना ती 3 प्रमुख बिरुदं दिले. ते म्हणाले या देशामध्ये आजकाल त्या देशाला भाषा नाही, धर्म नाही, स्वतःची संस्कृती नाही, अशा पद्धतीचं वातावरण या देशामध्ये आहे. आणि अशा वेळेस म्हणजे अनेकांनी ती वर्णनं वाचलेली आहेत की थंड गोळा वगैरे होऊन पडलेला होता. मला त्या वर्णनांशी फार महत्त्वाचं वाटत नाही, पण खऱ्या अर्थाने काय करायचं, स्वातंत्र्य खरंच मिळवायचं आहे का, स्वातंत्र्य मिळवून पुढे काय होणार आहे, या जाणीवच मुळात आपल्या देशात फारशा जाग्या झालेल्या नव्हत्या. कारण टिळक आणि आगरकर ही 2 माणसं 2 प्रवाहांमध्ये नंतर विभागली गेलेली आहे. आणि टिळक ज्या राष्ट्रीय प्रवाहामध्ये विभागले गेले त्या राष्ट्रीय प्रवाहाचा जर तुम्ही पूर्व इतिहास बघितला तर आधी तुम्हाला टिळक ज्या विचारातनं आले असा विचार पुढे नेणारी माणसंच दिसत नाहीत. एक विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं नाव सोडा, तुम्ही आगरकरांच्या प्रवाहाला थोडं मागं जाऊन बघा, तुम्हाला दिसतात न्यायमूर्ती रानडे दिसतात, भांडारकर दिसतात, त्याच्या आधी बघितलं तर लोकहितवादी वगैरे दिसतात. म्हणजे सुधारणेच्या परंपरा सांगणारी माणसं थोडीफार टिळकांच्या काळाच्या आधी दिसतात तरी आपल्याला, म्हणजे ती नंतर त्याचा पॅराडाईम शिफ्ट झाला तो भाग वेगळा. पण लोकमान्यांनी जो विचार या देशाला दिला, जो जहाल राजकारणाचा विचार होता, तो जहाल राजकारणाचा विचार इतक्या मोठ्या प्रमाणात मांडणारी माणसं टिळकांच्या आधी अशी नाहीच आहेत आपल्याकडे. 1857 नंतर एक वासुदेव बळवंत फडके आहेत. वासुदेव बळवंत फडक्यानंतर विष्णुशास्त्र्यांचं तसं क्रांतिकार्याचं किंवा सक्रिय काम राजकीयदृष्ट्या फार नाही आहे, त्यांचं लेखणीने केलेलं काम मोठं आहे. पण टिळकांचा जो विचार आहे, जो जहाल मतवाद आहे, तो जहाल मतवाद, तो जहाल पॉलिटिकल थॉट म्हणून ज्याला आपण म्हणतो, तो पॉलिटिकल थॉट असा एक्सप्रेस करणारी माणसं टिळकांच्या आधी या देशात नव्हतीच ना. त्याच्यामुळे टिळकांचं काम या सगळ्या पार्श्वभूमीवर मला अधिक जिकिरीचं आणि अधिक महत्त्वाचं वाटतं की त्यांना की आम्ही यांच्याकडनं प्रेरणा घेतली अशी म्हणणारी फार थोडी माणसं टिळकांच्या काळामध्ये होती. ते असं म्हणूच शकले नसते की आता आगरकर म्हणू शकले असते की आम्ही यांच्या परंपरांमधून आलो, यांनी हे केलं आणि म्हणून आम्ही हे सगळं करतोय. पण टिळकांना असं म्हणायला लावणारी माणसंच दिसत नव्हती. त्याच्यामुळे मला टिळक हे त्या एका प्रवर्तकाच्या भूमिकेमध्ये वाटतात की ज्याला सुरुवातीपासून त्या समाजाला हलवून जागं करून म्हणजे एक आई लहानपणी कसं आपल्या मुलाची अगदी पालन पोषणापासून सगळ्याची काळजी घेते. मला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये 19व्या शतकाला जागं करण्याचं म्हणजे त्या मुलाला आई नुसता जन्म देते आणि जन्मानंतर पूर्ण वाढवते, त्या भारतीय समाजाच्या मनात स्वातंत्र्याच्या बीजाचं रोपण करण्याचं काम टिळकांनी केलेलं आहे. म्हणजे टिळक त्या स्वातंत्र्याच्या कल्पनेचे जन्मदातेच आहेत आणि म्हणून टिळकांचं मोठेपण आहे. आणि ती जन्मदात्री आईनंतर त्या मुलाचं सर्वस्व होते ना, तसं ज्या लोकांच्या मनात टिळकांनी स्वातंत्र्याच्या भावनेचं बीज रोवलं त्या लोकांसाठी टिळक नंतर त्यांचे सर्वस्व झाले, ते त्यांचे लोकमान्य झाले. इतका सुंदर तो टिळक ते लोकमान्य असा प्रवास आहे की खडबडून जागं जन्म देण्यापासून ती आई त्या मुलाला संस्कार करते, वाढवते, तीच त्याची काळजी घेते. टिळक हळूहळू त्या समाजाला ती जाणीव करून देतात, हे केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातल्या माणसाची काळजी टिळक घेत आहेत. म्हणून टिळकांचं मोठेपण त्या टिळक ते लोकमान्य या प्रवासामध्ये आहे. आणि नंतर ते पूर्णत्व आलं आहे ना, टिळकांनी ज्या भारतीय समाजाला जागं केलं त्या समाजाला ते पूर्णत्व आलं आणि नंतर ती एक लोकचळवळ तयार झाली. ती टिळकांच्या विचारातून सुरू झालेली लोकचळवळ आहे. ती कशी झाली, त्याला टिळकांना काय स्ट्रगल करायला लागला, टिळकांना काय सहन करायला लागलं, ते समजून घेणं महत्त्वाचं आहे या सगळ्या प्रवासामध्ये. म्हणून टिळक कारण टिळकांना चॅलेंजेस नसतील का आले मला सांगा. कारण वासुदेव बळवंत फडक्यांच्या सोबत जेव्हा ते नुकतेच आलेले होते पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये आल्यानंतर वासुदेव बळवंत फडके त्या लवजी बाबा वस्तादांच्या तालमीत जायचे आणि त्या तालमीत टिळकांची आणि वासुदेव बळवंतांची भेट झालेली होती. तिथे कुठेतरी पहिलं बीज त्यांच्या मनामध्ये रोवलं गेलं असावं. लवजी बाबा वस्तादांच्या तालमीत त्यांची टिळकांची भेट झाली आणि ते आता वासुदेव बळवंत फडके सगळं घरदार सोडून निघालेले होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला. त्याच्यामुळे त्यांच्या मनात ऑलरेडी त्या ज्या काय जाणीवा होत्या, त्या ज्या काय कल्पना होत्या त्या तयार झालेल्या होत्या, तसे होऊन आलेले होते वासुदेव बळवंत फडके. आणि टिळक अगदी पोरसौदा वयातले तरुण आहेत. त्यांना वासुदेव बळवंतांचा एकदम थेट तलवार हातात घ्यायचा विचार काय टोचला असेल, विचार करा आपण की ते घरदार सोडूनच निघालेत आणि टिळक नुकतेच
येऊ फुलू पाहतायत, रुजू पाहतायत त्या पुण्यामध्ये. आणि वासुदेव बळवंत एकदम थेट तलवार घेऊन निघालेले आहेत. तो थेट परिणाम टिळकांच्या मनावर झाला आणि त्यांना तेव्हा एक अशी जाणीव मनात झाली, लक्षात घ्या, की थेट घरदार सोडून तलवार हातात घेऊन निघालो तर आपण खूप लॉंग टर्म काम नाही करू शकणार. टिळकांचं सगळ्यात मोठं यश आहे की टिळक लॉंग टर्म काम करू शकलेत. त्यांच्या आयुष्यात 3 महत्त्वाचे मोठे तुरुंगवासाचे टप्पे आले, पण त्या टप्प्यानंतर टिळकांचं काम थांबलं असं अजिबात झालं नाही. तुरुंगवास झाल्यानंतर टिळक पुनश्च हरिओम म्हणतात आणि राजकारणात स्वतःला सोडून देतात पुन्हा. लक्षात घ्या, वासुदेव बळवंतांचा जर अगदी स्ट्रेटअवे पूर्ण परिणाम टिळकांनी स्वतःच्या मनावर करून घेतला असता तर इतकं चिरस्थायी जे 40 वर्ष टिळकांची आपण पॉलिटिकल करिअर ज्याला आपण म्हणू, राजकीय करिअर ज्याला आपण म्हणू, म्हणजे 1880 ते 1920 या 40 वर्षामध्ये कुठेही त्याला ब्रेक्स नाही आहेत, कुठेही खंड नाही आहेत. खंड 6 वर्षांचा जो आला आहे तो मंडालेचा आलेला आहे, पण मंडालेचा खंड झाल्यानंतर टिळकांची जर चरित्र आपण वाचाल तर मंडालेतनं त्यांना आणलं पुण्यामध्ये आणि केसरीवाड्यात आल्यानंतर टिळकांच्या चरित्रकारांनी असं लिहिलं की 2 दिवस केसरीवाड्यात टिळक फक्त बसून होते आणि लोकांना दर्शन देत होते. याचा अर्थ त्यांची सुटका ही त्यांच्या पुन्हा पुढच्या टप्प्याची, टिळकांच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात झालेली होती. त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांचं ते पॉलिटिकल करिअर त्याला ब्रेक लागला आहे, ते थांबलेत असं कधीही झालेलं नाही. त्याची सुरुवात जी वासुदेव बळवंतांच्या प्रभावाने झाली. टिळकांना माहिती होतं, मला लोकमान्यांचं चरित्र जेव्हा जेव्हा अभ्यासतो तेव्हा ना राजहंसाची आठवण येते. ती अशासाठी की तो राजहंस बरोबर त्याला हवं ते घेतो, तो दूध घेतो आणि पाणी तसंच ठेवतो. वासुदेव बळवंतांची त्यांची जी भेट आहे त्या भेटीतनं ते राजहंसासारखा निरक्षीर विवेक शिकलेत. आणि त्या भेटीतनं त्यांनी असं ठरवलं की राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी काम तर करायचं, पण वासुदेव बळवंतांच्या इतकं टोक आपल्याला गाठता येणार नाही. आपण काय करू शकतो, आपण किमान इंग्रजांची नोकरी करायची नाही हे तर ठरवू शकतो. थेट हातात तलवार घ्यायची की नाही ते नंतर बघूया, पण ब्रिटिशांची चाकरी करायची नाही हे तर आपण ठरवू शकतो. वासुदेव बळवंत फडके मिलिटरी फायनान्स विभागातनं रिटायरमेंट कसली, त्यांनी तर रिझाईन दिलेलं होतं, राजीनामा दिलेला होता. टिळक म्हणाले आपण नोकरी न करता आपण आपल्याला जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी करायचं आहे त्याला कुठेतरी आपण आपल्या मनाप्रमाणे वळण देऊ शकतोय का याचा विचार करू. आणि त्यांचं जॉईंट व्हेंचर झालं आगरकरांसोबत त्या काळामध्ये आणि त्यातनं केसरी मराठा आणि न्यू इंग्लिश स्कूल याची सुरुवात झालेली आहे. आणि ती सुरुवात पण किती विलक्षण आहे बघा. सुरुवातीच्या काळात आपल्याला असं वाटेल की टिळक म्हणजे नंतरचे त्यांचे अग्रलेख वगैरे जे आलेले आहेत त्या अग्रलेखांवरून आपल्याला असं वाटतं की फार आधीपासून या सगळ्याची तयारी होती. असं नाही आहे. टिळकांचा स्ट्रगलचा काळ आपण समजून घेतला पाहिजे. त्यांच्या स्ट्रगलचा काळ जेव्हा आपल्याला कळतो ना तेव्हा मग जाणीव होते की टिळक कसे डेव्हलप होत गेले. किती सुंदर आहे तो प्रसंग. वीर वामनराव जोशींचा प्रसंग मी अनेकदा सांगतो. टिळकांच्या चरित्रातला अप्रतिम महत्त्वाचा प्रसंग आहे तो. वीर वामनराव जोशी एकदा त्यांच्या तरुण मित्रांना घेऊन लोकमान्यांकडे आले आणि लोकमान्यांकडे ते आले आणि टिळक केसरीवाड्यामध्ये वर्तमानपत्र वाचत बसलेले होते आणि वर्तमानपत्र वाचता वाचता ही सगळी तरुण मुलं आली आणि तरुण मुलं आल्यानंतर वीर वामनराव दादा त्या टिळकांना असं म्हणाले की लोकमान्य तुम्ही सांगाल ते या देशाच्या स्वातंत्र्यासाठी करायची आमची तयारी आहे, आम्ही तयार होऊनच आलेलो आहे, तुम्ही आम्हाला सांगा अमुक अमुक संघटनेत सामील व्हा, आम्ही तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढायला सिद्ध आहोत. इतकी अशी तारुण्याने मुसमुसलेली पोरं आली आहेत. टिळक पेपरमध्ये काहीतरी वाचत बसलेत आणि ते क्षणभर टिळकांनी तो पेपर बाजूला ठेवला आणि ते म्हणाले हां देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं म्हणताय ना, मग उद्यापासून केसरीत लिहायला लागा. आता वीर वामनराव दादा म्हणाले की आम्ही इतके उत्साहाने पेटून आलेलो आहे, आम्हाला असं वाटतं टिळक काहीतरी सांगतील वेगळं करायला आणि ते म्हणतात केसरीत लिहायला लागा. आमचा चेहराच पडला हो म्हणे, सगळ्या आमच्या आनंदावर यांनी विरजण घातला असं आम्हाला वाटलं आणि आम्ही असे नाराज होऊन तोंड खाली पाडून एकमेकांकडे बघायला लागलो. टिळक उठले आणि टिळक उठल्यानंतर ते आमच्या जवळ आले, ते असे जिना उतरून खाली आले आणि माझ्या पाठीवर टिळकांनी हात ठेवला आणि ते त्यांच्या तरुणपणातली आठवण सांगायला लागले. काय आठवण सांगितली टिळकांनी? टिळक वीर वामनराव दादांना सांगायला लागले. टिळक म्हणाले की तुम्ही हे जे आत्ता असे उतावळे होऊन माझ्याकडे आलेला आहात ना, असा उतावळेपणाने आम्हीसुद्धा म्हणजे मी आणि गोपाळ गणेश आगरकरांनी ठरवलं होतं की आम्ही नोकऱ्या करायच्या नाही, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं, त्याच्यासाठी काम करायचं वगैरे वगैरे. आणि आम्ही ठरवलं, विष्णूशास्त्र्यांचा आम्हाला पाठिंबा मिळाला आणि आम्ही केसरी आणि मराठा सुरूसुद्धा केला. आता तो सुरू केला इथवर आम्ही नाही थांबलो, केसरी मराठा सुरू केला आणि सुरुवातीचे 4-6 महिने आम्हालाच मालक, आम्ही संपादक, आम्हालाच लिहायचं आहे त्याच्यामध्ये. बरं आम्ही काही पत्रकारितेचं शिक्षण घेतलेले नाही आहोत,
आम्ही वकिलीचं शिक्षण घेतोय, आम्ही बाकी शिक्षण घेतोय सगळे. पत्रकारितेचं काय असतं ढकामं ते आम्हाला माहितीच नाही आणि आम्ही थेट वर्तमानपत्रांचे मालक आणि संपादक झालो. अशा वेळेस आम्हाला अडचणी काय आल्या असतील? ते म्हणाले मनात इतकी भावना होती देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायची, पण ती भावना कागदावरच येईना. अशा वेळेस काय करायचं म्हणून आम्ही डेस्परेट झालो आणि त्या परिस्थितीत आम्ही आमचे गुरु विष्णू शास्त्र्यांकडे गेलो, त्यांना शरण गेलो आम्ही आणि त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे जाऊन बसलो. त्यांना म्हणालो की तुमच्या सांगण्यावरून आणि तुमच्या सल्ल्यावरून आम्ही या राष्ट्रभक्तीच्या कामांमध्ये उडी घेतली, पडलो, ठरवलं की आता ब्रिटिशांची नोकरी करायची नाही आणि वर्तमानपत्र आणि शाळा सुरू केल्या. अहो पण मनामध्ये जे आहे त्याला शब्दच फुटत नाहीत ना, आता काय करायचं? शब्दावाटे ती भावनाच बाहेर येईना, आता करायचं काय? आणि अशा वेळेस ते म्हणाले की विष्णू शास्त्री चिपळूणकर त्यांच्या त्या घरामध्ये समोर बसलेले होते आणि त्या बंगईसमोर ते बसलेले असताना त्यांनी आम्हाला समोर बसवलं आणि त्यांनी आम्हाला तेव्हा प्रश्न विचारला, तुमचे अंतःकरण देशासाठी तळमळते आहे ना? आम्हाला तो आमचा अपमान वाटला की अरे विष्णू शास्त्री चिपळूणकरांसारखा माणूस आम्हाला विचारतो की तुमचं अंतःकरण देशासाठी तळमळत आहे ना? ते तळमळत नसतं तर हे सगळं सुरू केलं असतं का? अर्थात ते तळमळत आहे म्हणून हे सगळं सुरू केलं ना. आम्ही असे ताडकन उभे राहिलो जागच्या जागी. त्यांना म्हणालो हो. तेव्हा विष्णू शास्त्री चिपळूणकर आम्हाला असं म्हणाले, तुमचं अंतःकरण जर देशासाठी तळमळत आहे तर मग उद्यापासून केसरीतलं लिहिणं सुरू ठेवा, कारण तळमळीतून शब्द जन्माला येतात, शब्दातून तळमळ जन्माला येत नसते. आता हा प्रसंग स्वातंत्र्यासाठी काहीतरी करायला निघालेल्या वीर वामनराव दादांना लोकमान्य टिळकांनी सांगितला आणि वीर वामनराव दादांच्या मनावरती टिळकांच्या शब्दांचा परिणाम झाला आणि त्यांनी रणदुंदुभीसारखं नाटक लिहिलं. ज्या नाटकात त्यांनी परवशता पाश देवे ज्याच्या गळा लागला, मातृभूमी ज्याची त्याला होत बंदिशाला, परवशता पाश देवे गाणं लिहिलं. तर हे लोकमान्य टिळक, सुरुवातीचा हा त्यांचा स्ट्रगलचा काळ आपण विसरतो म्हणून हे टिळक समजून घेतले की पुढे महाराज झालेले लोकमान्य आपल्याला कळतात, म्हणून टिळक ते लोकमान्य हा प्रवास समजून घ्यायचा. दोन प्रसंग तुम्हाला मी सांगतो की एखादा राजकीय नेता जेव्हा एखादा लोकनेता होतो, तो लोकनेता होण्यासाठी त्याच्यामध्ये काय गुण असावे लागतात, त्याला किती वेगवेगळ्या अंगांनी असं पॅक असावं लागतं, तयार असावं लागतं. दोन प्रसंग आहेत आणि ते दोन्ही प्रसंग अत्यंत महत्त्वाचे आहेत. केसरीवाड्यात घडलेले दोन्ही प्रसंग आहेत. ते दोन प्रसंग असे आहेत. त्यातला पहिला प्रसंग आहे की कुणीतरी एक गायनशास्त्रामधलं आचार्य ही पदवी घेतलेला आणि गायनशास्त्रावरती नुकतंच एक नवकोरं पुस्तक लिहिलेला गवैया लोकमान्य टिळकांच्या भेटीला आला आणि तो लोकमान्य टिळकांच्या भेटीला जेव्हा आला तेव्हा खाली सदाशिव विनायकराव बापट होते आणि सदाशिव विनायकराव बापटांना भेटून तो वरती गेला, टिळकांना भेटला. त्यांनी आपलं नवीन नुकतंच लिहिलेलं ते गायनशास्त्रावरचं पुस्तक लोकमान्य टिळकांना भेट दिलं. त्याला ते पुस्तक टिळकांना भेट द्यायचं होतं आणि ते भेट देण्यासाठीच तो आलेला होता. ते पुस्तक त्यांनी टिळकांना भेट दिलं. टिळकांनी 4-5 पानं अशी उघडली त्या पुस्तकाची आणि त्यांनी त्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवरून नजर फिरवली आणि नजर फिरवल्यानंतर त्यांनी त्या लेखकाला समोर बसवलं. तो म्हणाला बसा जरा तुम्ही, आणि बसले. आता यांना बापटांना वाटलं ते गेलेत, पुस्तक देतील आणि खाली येतील. ते खाली वाट बघतायत, 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, तर ते यायलाच तयार नाहीत. म्हणून हे वर गेले की काय चाललंय काय नेमकं, एक पुस्तक द्यायला एवढा वेळ लागतो कशाला. टिळक असे बसलेत आणि टिळकांच्या समोर तो आचार्य समोर बसलेला होता ज्यांनी ते पुस्तक लिहिलेलं होतं गायनशास्त्रावरचं. आणि लोकमान्य टिळक गायनशास्त्र या विषयावरती ज्यानं पुस्तक लिहिलंय त्याला मार्गदर्शन करत होते. आणि हा प्रसंग स्वतः सदाशिव विनायक बापटांनी लिहिला, ज्यांनी त्यांच्या आठवणींच्या 3 खंडांचं संपादन केलेलं आहे. ते म्हणाले की आम्ही खाली उतरलो, त्यांची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तो आचार्य मला सांगायला लागला की मी हे पुस्तक लिहिलंय खरं, पण माझ्यापेक्षा जास्त ज्ञान बळवंतरावांना म्हणजे टिळकांना आहे असं क्षणभर मला वाटून गेलं. एक कापडाचा व्यापारी आला होता टिळकवाड्यामध्ये आणि तो काही कापडाचे पोत टिळकांना दाखवत होता. हे सगळे प्रसंग आहे. 2500 पानांच्या आठवणी आणि आख्यायिका लिहिलेल्या आहेत
टिळकांवरच्या. तो म्हणाला की कापडाचे पोत तो दाखवत होता आणि कापडाचे पोत दाखवल्यानंतर टिळक एक 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 कापडाचा पोत असा हातात घेत होते आणि माझ्याशी सल्लामसलत करत होते, चर्चा करत होते की हे कापड इकडचं आहे, ते कापड तिकडचं आहे, या कापडाचा स्तर असा आहे, त्या कापडाचा स्तर तसा आहे, असं ते करत होते, असं ते सांगत होते. ते 10-15 मिनटं अर्धा तास त्यांची चर्चा झाली आणि तो खाली आला. तो खाली आल्यानंतर केसरीवाड्यातल्या बाकी सगळ्या लोकांना सांगायला लागला की या बळवंतरावांच्या मागच्या काही पिढ्यांमध्ये कापड्याचे व्यापारी होते का म्हणाले कोणी, ह्यांना एवढं ज्ञान कसं काय. एखादा नेता कसा असतो आणि एखाद्या नेत्याला किती वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान असावं लागतं, म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगतो. आणि हे का सांगतो, टिळक ते लोकमान्य या प्रवासामध्ये म्हणजे नुसतं कापडाचं किंवा गायनशास्त्राचं सोडून द्या, जेव्हा जेव्हा म्हणजे राजकीय नेते जे असतात ते राजकीय नेते किती बहुआयामी असावे लागतात बघा. आपल्याकडे प्लेटची जी साथ आली 1897-98ला, त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांचे आणि जगदीशचंद्र बोसांचे संवाद तुम्ही ऐका. टिळकांनी काय सांगितलं आहे त्यांना. त्या काळामध्ये लसी निर्माण करण्यासाठी आपल्या देशामधल्या सगळ्या वैद्यांनी एकत्र आलं पाहिजे. नुसतं वैद्यांनी एकत्र आलं नाही पाहिजे, तर चिरस्थायी प्रकारची औषधी आपल्या देशात निर्माण झाली पाहिजे. ती औषधी निर्माण होण्यासाठी संशोधकांनी कंबर कसून काम केलं पाहिजे. हा सल्ला लोकमान्यांनी त्या काळातल्या वैज्ञानिकांना आणि संशोधकांना दिला आहे. ते म्हणाले की राष्ट्रावरती एखाद्या जवळपास 100-150 वर्षातनं अशी राष्ट्रीय आपत्ती येत असते, जशी पारतंत्र्य ही एक राष्ट्रीय आपत्ती त्यांना वाटत होती, तशी ही रोगराई ही एक राष्ट्रीय आपत्ती म्हणून जर आलेली आहे, तर त्या राष्ट्रीय आपत्तीच्या निवारणार्थ तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि विशेषतः या देशातले जे संशोधक आहेत, या देशातले जे वैज्ञानिक आहेत, त्या वैज्ञानिकांनी एकत्र येऊन अशा आपत्तींवरती चिरस्थायी पद्धतीनं औषधोपचार, आणि तेही भारतीय औषधोपचार कसे असतील हे तयार करण्याच्या मागं लागलं पाहिजे. आणि याच्यासाठी लोकमान्य टिळक कर्नाटकातल्या काही संशोधकांना त्यांनी लिहिलेली पत्र आहेत, ती पत्र उपलब्ध आहेत त्या काळातली, की कर्नाटकातल्या दक्षिणेतल्या काही संशोधकांशी त्यांनी चर्चा केली. आणि अशा प्रकारचे साथीचे रोग जर या देशात वारंवार यायला लागले, तर त्या साथीच्या रोगांचा निवारणा करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं काम करू शकतो याबद्दलचा टिळकांचा आणि त्यांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. नेता असा असावा लागतो आणि त्या नेत्याबद्दलची विश्वासार्हता लोकांच्या मनात कशी असावी लागते. ते मंडालेला असताना यवतमाळ जिल्ह्यातल्या एका खेडं गाव आहे यवतमाळ जिल्ह्यातलं, आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या एका खेड्यागावातल्या एका शेतकऱ्याचं पत्र आहे लोकमान्य टिळकांना. आता दुर्दैवाची गोष्ट अशी की ते जे पत्र त्या शेतकऱ्यांनी लिहिलं ते मूळ स्वच्छ आपण जी मराठी भाषा लिहितो त्या मराठी भाषेत नव्हतं, कारण त्याला तेवढी भाषा शुद्ध लिहिता येत नव्हती. ते मोडीमध्ये पत्र होतं. आता ते मोडीमधलं पत्र टिळकांना मंडालेला पाठवायचं म्हणल्यानंतर ते भाषांतरित करून ब्रिटिशांना कळले ना की हे काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये, नेमकं काही वेगळाच तर मजकूर नाही ना. तर ते मॅजिस्ट्रेटकडे गेलं, मग ते भाषांतरित झालं, तर सगळं ते कारभार त्या शेतकऱ्याला करायला लागला आणि अखेर ते पत्र पोचलं मंडालेला तिथे टिळकांकडे. एखाद्या नेता आपला कसा वाटतो, एखाद्या नेत्याचा कनेक्ट कसा असतो बघा. ते पत्र जेव्हा मंडालेला पोचलं तेव्हा त्या यवतमाळ जिल्ह्यातल्या साध्या शेतकऱ्यांनी टिळकांना त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक कोर्टामध्ये माझी तारीख लागलेली आहे आणि त्या तारखेसाठी मला अपील करायचं आहे. त्या अपील करण्यासाठी जो अर्ज लिहायचा असतो तो अर्ज मला लिहिता येत नाही. तुम्ही म्हणाल मी वकील का करत नाही, मी एक अत्यंत दरिद्री गरीब शेतकरी आहे, वकिलाला देण्या इतके पैसे माझ्याकडे नाहीत. तुमच्यावर माझा इतका प्रचंड विश्वास आहे की मी तुमच्याकडे हे पत्र पाठवलं तर ते अपील कशा भाषेत, कशा शब्दात आणि कशा रचनेत लिहायचं याचं उत्तर मला व्यवस्थितपणे कळेल. म्हणून यवतमाळ जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातला शेतकरी मंडालेला असलेल्या लोकमान्य टिळकांना पत्र लिहितो. आपल्या नेत्याबद्दल त्या माणसाच्या मनात काय कॉन्फिडन्स असेल याचा विचार करा. आमचा नेता काल कुठे आहे आणि आज कुठे जाईल हे सांगता येत नाही. कॉन्फिडन्स वगैरे सोडून द्या तुम्ही. काल तो एका गटात असतो आणि सकाळी मध्यरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी तो कुठे गेलेला असतो, आपल्याला विचारसुद्धा करवत नाही.
आणि टिळकांनी त्या शेतकऱ्याला दिलेलं उत्तर ऐका. टिळकांनी काय उत्तर दिले? टिळकांनी दादासाहेब खापर्डेंशी त्याची गाठ घालून दिली. टिळकांनी उत्तर दिलं की आता इथनं तुमची नेमकी अडचण काय आहे हे मला कळणार नाही, त्याच्यामुळे दादासाहेब खापर्डेंना तुम्ही जाऊन भेटा, त्यांना सांगा की मी बळवंतरावांना लोकमान्यांना असं असं पत्र लिहिलेलं आहे, ते पत्र कदाचित त्यांना दाखवा आणि दादासाहेब खापर्डे तुमचा तो अपिलिंगचा अर्ज तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लिहून देतील. म्हणजे आपल्या एका कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न, आपल्या एका कार्यकर्त्याला निर्माण झालेली शंका लोकमान्य टिळकांनी मंडालेला बसवून सोडवली आहे. कार्यकर्त्याचं काम होणं ही नेत्याची किती जबाबदारी तेव्हाचे नेते मानत होते याचा आदर्श आहे लोकमान्य टिळक. ते टिळक ते लोकमान्य का झाले? कारण टिळकांमध्ये हे सगळे गुण आहेत. टिळकांनी प्रत्येक कार्यकर्त्याला जपलंय आणि ते असं जीवानिशी आपलेपणाने जपलेलं आहे, म्हणून ते लोकमान्य होऊ शकले, म्हणून ते लोकमान्य झाले. प्लेगमध्ये जेव्हा त्यांना अटक झाली, काय सुंदर प्रसंग, म्हणजे सवी बापटच फिरायला गेलेले होते त्या किल्ल्यावरती आणि सवी बापट जेव्हा फिरायला गेले त्या किल्ल्यावरती तेव्हा त्यांना एक म्हातारी बाई भेटली आणि ती म्हातारी बाई जेव्हा त्यांना भेटली तेव्हा तिच्याशी ते बोलत होते आणि बोलता बोलता विषय निघाला की तुम्ही कुठून आलेले आहात, काय आलेले आहात. तेव्हा सवी बापट सांगायला लागले की मी असं पुण्यातनं आलो आहे आणि मी लोकमान्यांच्या कचेरीत काम करतो वगैरे वगैरे. तर ती बाई इतकी भारावून गेली, सवी बापट टिळकांच्या सोबत काम करतात हे ऐकून. ती बाई भारावलेल्या अवस्थेत त्यांना सांगायला लागली की अहो त्या तुमच्या लोकमान्य टिळकांचे माझ्या नवऱ्यावर फार उपकार आहेत म्हणाली. ह्यांना कळे ना की काय उपकार केले टिळकांनी असे. ती म्हणाली टिळक जेव्हा प्लेगच्या नंतर चापेकरांचं प्रकरण झालं आणि पहिला राजद्रोह त्यांना झाला तेव्हा जेव्हा ते तुरुंगामध्ये होते येरवड्याच्या, आणि ते येरवड्याच्या तुरुंगात जेव्हा होते तेव्हा त्या तुरुंगामध्ये माझा नवरा कामाला होता आणि टिळक ज्या कोठडीमध्ये त्यांना ठेवलेलं होतं त्या कोठडीच्या बाहेर नेमकी माझ्या नवऱ्याची ड्युटी लागलेली होती आणि माझा नवरा टिळकांना टिळकांचा तुरुंगवास किती भयंकर होता बघा. कांदा लसूण त्यांनी आयुष्यात कधी खाल्ला नाही आणि नेमकं तुरुंगामध्ये त्यांना जे जेवण मिळायचं, जे वरण मिळायचं, जी आमटी मिळायची त्यात कांदा आणि लसण घातलेला असायचा, भाकरी मिळायची. आता कांदा लसण घातलेली आमटी टिळकांना चालत नाही. अशा परिस्थितीत काय करायचं? अशा परिस्थितीत ती भाकरी टिळक कुस्करायचे आणि पाणी घालून ती भाकरी टिळक खायचे. मंडालेला होते तेव्हा गीतारस्य पेन मिळालेलं नाही, पेन्सिलीने लिहिलं टिळकांनी गीतारस्य. कांदा लसूण न चालणारा माणूस तुरुंगाचा कालावधी, तुरुंगाचा काळ अशा पद्धतीने व्यतीत करतो, अशा पद्धतीने काढतो. ती बाई सांगायला लागली की ज्या कोठडीत टिळकांना ठेवलेलं होतं त्या कोठडीच्या जवळ माझ्या नवऱ्याची नेमणूक केलेली होती आणि टिळकांची परिस्थिती कृश व्हायची, त्यांचा देह थोडासा जर्जर व्हायचा, त्यांचं वजन कमी व्हायचं आणि अशा परिस्थितीत माझ्या घरून माझा नवरा चणे फुटाणे घेऊन जायचा आणि ते चणे फुटाणे रात्री गुपचूप लोकमान्यांच्या कोठडीत टाकायचा आणि टिळकांना खायला द्यायचा. एक दिवस तुमचे टिळक महाराज त्याला असं म्हणाले की अरे बाबा तू हे कशाला करतोस, तू हे करायची काही गरज नाही, तू हे जर सगळं करत बसलास म्हणाला तर तुझी एक दिवस नोकरी जाईल त्या तुझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे सगळं कळलं तर, तो असं काही करू नकोस असं टिळक त्याला म्हणाले. तो म्हणाला नाही नाही असं नाही, तुम्ही जोपर्यंत इथे आहात तोवर तुमच्या तब्येतीची काळजी घेणं मी माझं कर्तव्य समजतो. आणि टिळक जेवढा काळ त्या कारागृहामध्ये होते तेवढा काळ तो त्यांना आणून द्यायचा, नेऊन द्यायचा, आणून द्यायचा, नेऊन द्यायचा. आणि गंमत अशी झाली की टिळकांची सुटका झाली आणि जेव्हा सुटका झाली तेव्हा टिळक त्याला शेवटी जाता जाता भेटले आणि म्हणाले कधी माझ्या घरी ये, मला भेट. टिळक तेव्हा विंचुरकरांच्या वाड्यात राहत होते. ते म्हणाले कधी ये आणि मला भेट. आणि भेट असं ते म्हणाल्यानंतर खरंच 6-7 महिन्यांनी टिळकांच्या घरी तो भेटायला गेला आणि तो भेटायला गेला आणि टिळकांशी गप्पा मारता मारता तो असं म्हणाला की मला आता असं वाटतं तुमचं हे सगळं राष्ट्रीय कार्य बघून आपण ही पोलिसाची नोकरी सोडून द्यावी आणि स्वतःला या तुमच्या कार्यामध्ये वाहून घ्यावं. आता याच्या पुढे गंमत आहे, ती बायको का म्हणाली टिळकांचे उपकार आहे याच्यामुळे नाही म्हणाली. तो जेव्हा म्हणाला की मी हे काम सोडून देतो आणि मला असं वाटतं की आता राष्ट्रीय कार्यात मी स्वतःला झोकून द्यावं, असं जेव्हा टिळकांना तो म्हणाला तेव्हा टिळक त्याला म्हणाले की त्याने काय होणार आहे, राष्ट्रीय कार्यामध्ये मुळात घरदार सोडून जोडून घेतलेली माणसं खूप आहे. तू स्वतःची चालती फिरती नोकरी जी तुला व्यवस्थित पैसा देते ती नोकरी सोडशील आणि इथे येशील, त्यानं परिणाम असा वेगळा काय होणार आहे. म्हणजे नाही म्हणे तुमच्या चळवळीत माझ्यासारखा एक कार्यकर्ता मिळेल. ते म्हणाले असे कार्यकर्ते अनेक आहेत, पण माझ्यासारखे राष्ट्रभक्त जेव्हा तुरुंगात जातील तेव्हा ते तुरुंगात असल्यानंतर त्यांची काळजी घेऊन त्यांना चणे फुटाणे देणारे तुझ्यासारखे पोलीस तर नाहीत म्हणे या देशात, ते हवेत आपल्याला.
कुठला माणूस कशा पद्धतीने वापरून घ्यावा, काय विलक्षण ज्ञान आहे. आणि ती बाई म्हणाली की माझा नवरा त्याच्या डोक्यात खूळ गेलं होतं की मी नोकरी सोडतो आणि ह्या सगळ्या कारभारांना लागतो. टिळकांनी त्याला नोकरी सोडण्यापासून वाचवलं, परिणामी माझा संसार वाचला, माझ्या घरात महिन्याला पैसे येत राहिले म्हणाली. कार्यकर्त्यांशी काय कनेक्ट असावा लागतो बघा नेत्यांचा. कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा कनेक्ट संपला की पक्ष फुटतो, हे आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्राशिवाय कुणीच हे सांगू शकत नाही, नाही का. ते टिळकांचा कार्यकर्त्यांशी इतका विलक्षण कनेक्ट आहे, कधी कधी भारावून जायला होतं. टिळक मंडालेला होते आणि मंडालेला असताना इथे महाराष्ट्रामध्ये काय घडलेलं होतं अफाट, म्हणजे मंडालेला असताना सगळ्यात मोठं टिळकांचं म्हणजे गार्डियननी लिहून ठेवलेलं आहे बरं का. गार्डियनसारख्या मातब्बर वर्तमानपत्रांनी टिळक मंडालेला गेल्यानंतर एक शेरा लिहिला आहे आणि तो शेरा असा महत्त्वाचा आहे की जनरली ब्रिटिशांची अशी धारणा होती की त्यांचं ते जे नेतृत्व नंतर नॅशनल लेवलला गेलं टिळकांचं, पूर्णपणे ती लोकमान्यता पावली त्यांच्या त्या मंडालेच्या सगळ्या कारावासानंतर. आणि त्याचा जो एक असा उत्कर्ष बिंदू होता, त्याची जी सुरुवात होती ती त्यांना अटक झाली. आणि अटक झाल्यानंतर मुंबईमध्ये जो गिरणी कामगारांचा संप झाला, जवळपास 9-10 दिवस तो संप आटपत नव्हता मुंबईतल्या लोक. ब्रिटिशांना आटपत नव्हता तो गिरणी काम. आणि गार्डियनसारख्या वर्तमानपत्रांनी लिहिलं आहे, गार्डियनसारखं मुखपत्र असं म्हणतं की लोकमान्य टिळकांना अटक झाल्यानंतर फार तर फार काय होईल, 4 ठिकाणी मोर्चे निघतील, एखाद्या ठिकाणी दंगल होईल, अशी आमची धारणा होती. आता दंगल करणारा आणि मोर्चे काढणारा समाज मुळात त्या काळातल्या महाराष्ट्रामध्ये किती होता याचा आपण विचार करा. ते म्हणाले आम्हाला असं वाटलं होतं की टिळकांना तिथनं सोडा, टिळकांची तिथनं रवानगी करा इकडे वगैरे वगैरे, म्हणून अशा पद्धतीचं आंदोलन होईल. पण झाली गोष्ट वेगळी. जो समाज हा सगळ्यात जास्त सुशिक्षित समाज म्हणून समजला जातो, जो समाज हा सगळ्यात जास्त वर्किंग समाज म्हणून समजला जातो, म्हणजे ज्याचं आपल्या हातावर पोट आहे, असा कामगार वर्ग, म्हणजे एकीकडे सुशिक्षित वर्ग, दुसरीकडे कामगार वर्ग, आणि या दोघांना जोडणारा मधला वर्ग म्हणजे व्यापारी वर्ग. या तीनही वर्गांच्या मधून एकच जी लाट उसळली म्हणे, त्यामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो. त्यामुळे ब्रिटिश अधिक धास्तावले. त्यांनी असं म्हटलं आहे की कामगारांचा लढा आम्हाला अपेक्षित कदाचित असेल सुद्धा, पण कामगारांना पाठिंबा देणारा व्यापारी वर्ग त्या काळात होता. मुंबई आणि पुण्यातली मोठमोठाली दुकानं, मुंबई आणि पुण्यातल्या बाजारपेठा 7-8 दिवस बंद होत्या टिळकांना अटक झाल्यानंतर. ते म्हणाले की ज्या व्यापारी वर्गाचा व्यवसाय रोजच्या त्यांच्या त्या दुकानावर अवलंबून आहे, रोजच्या त्यांच्या त्या बाजारपेठेवर अवलंबून आहे, तो व्यापारी वर्ग चाणक्य आहे, शहाणा आहे, जाणता आहे. असा व्यापारी वर्ग जर लोकमान्य टिळकांना अटक झाली म्हणून कुठेतरी विचलित होत असेल, म्हणून कुठेतरी व्यथित होत असेल, तर ती गोष्ट आमच्या साम्राज्यासाठी फार बरी नाही हे आम्हाला जाणवायला लागलं. असं गार्डियननी काढलेले उद्गार आहेत. किती महत्त्वाचे उद्गार आहेत हे, की एक माणूस जेव्हा तुरुंगामध्ये जातो तेव्हा एका स्पेसिफिक गटातनं, एका स्पेसिफिक वर्गातनं त्याच्या अटकेच्या प्रतिक्रिया येत नाहीत, तर त्याच्या अटकेच्या प्रतिक्रिया ह्या सर्व स्तरातनं येतात, सर्व समाजातनं येतात. टिळकांची लोकमान्यता मोठी अशामुळे, टिळकांच्या लोकमान्यतेला मोठेपणा या सगळ्या गोष्टींमुळे आलेला आहे. दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये, म्हणजे त्या अटकेच्या फार आधी, म्हणजे टिळकांची कारकीर्द जेव्हा सुरू झालेली होती तेव्हा. अशा काळात केसरी मराठ्याचा संपादक म्हणून, एक पत्रकार म्हणून शेतकऱ्यांना फॅमिन कोडाच्या पुस्तिका फ्रीमध्ये केसरीत वाटणारा हा संपादक आहे. म्हणजे बघा, जसा टिळकांचा कनेक्ट सावरकरांशी आहे, जसा टिळकांचा कनेक्ट चापेकरांशी आहे, तसाच टिळकांचा कनेक्ट हा त्यांच्या राज्यातल्या सामान्य शेतकऱ्याशी आहे. म्हणजे जसे लोकमान्य टिळक क्रांतिकारकांचे पाठीराखे ठरतात, जसे लोकमान्य टिळक सावरकरांना गुरुनाम गुरु वाटतात, तेच लोकमान्य टिळक यवतमाळ जिल्ह्यातल्या एका साध्या शेतकऱ्याला आपले मार्गदर्शक सुद्धा वाटतात. टिळकांच्या मोठेपणाचं हे फार मोठं बीज आहे, फार मोठं रहस्य आहे, की समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या माणसाला तो माझा नेता आहे हे वाटायला लागलं, तो माझा नेता आहे, मी त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हे वाटायला लागलं. ते सिंहगडावर जायचे ना राहायला, सिंहगडावर अजूनही टिळकांचा बंगला आहे छान मोठा. आपण कधी गेलो, आपण टाक प्यायलाच जातो तिथे, दुसरं काही बघतच नाही, तो भाग वेगळा. आपण जर कधी गेलो सिंहगडावरती तर थोडी वाट वाकडी करून टिळकांचा बंगला बघा. आणि त्या टिळकांच्या बंगल्यावर जेव्हा ते, म्हणजे त्यांना मधुमेह व्हायचा आणि ते जेव्हा प्रचंड वाढायचं आणि मोकळी हवा हवी असायची तेव्हा ते जायचे तिथे. आणि मंडालेतनं सुटल्यानंतर जेव्हा टिळक गेले तिथे
सिंहगडावरती, आणि ते जेव्हा गेले तेव्हा एक तिथे सिंहगडाच्या खाली असलेला गवळ्यांच्या घरातला एक मुलगा टिळकांना बघून धावत आला आणि तो त्यांना असं म्हणाला की तुम्ही 6 वर्ष मंडालेला होतात, तुम्ही जेव्हापासून मंडालेला गेलात तेव्हापासनं माझ्या वडिलांनी सोमवारचा उपवास धरलेला आहे आणि तुम्ही सुटून येईपर्यंत माझे वडील तो उपवास धरणार नाहीत, तो उपवास सोडणार नाहीत असं त्यांनी ठरवलेलं आहे. आता तुम्ही सुटून आलात, माझे वडील मला असं म्हणाले की टिळक सुटून आलेले आहेत, पण आपण गवळी आहोत, आपल्याकडे जो दुधाचा रतीब लागतो त्या दुधाच्या रतीबातलं थोडंसं दूध मी त्यांना प्यायला देईल, टिळक ते दूध प्यायले की माझा उपवास सुटला असं मी समजेन. खरं पुढं आहे का? आता तो मुलगा गेला, तो मुलगा टिळकांकडे गेला, टिळकांना त्यांनी ही गोष्ट सांगितली. टिळकांचं आता मंडालेनंतर आल्यानंतरचं त्यांचं वय याचा तुम्ही विचार करा. अशा परिस्थितीत सिंहगड चढून टिळक रात्री गेले आणि ते त्याला सांगून गेले जाता जाता की तुझे जे वडील आहेत त्या वडिलांना घेऊन तू उद्या ये, सिंहगडाच्या पायथ्याशी आपण भेटू आणि आपण भेटल्यानंतर मी ते दूध पितो आणि तो उपवास सोडतो. तो मुलगा म्हणाला की तुम्ही कशाला खाली येत आहे, मी वडिलांना घेऊन वरती येतो, तुमचं आता वय झालं आहे, तुम्ही खाली येऊ नका. टिळक बरं म्हणाले आणि वर गेले. दुसरा दिवस ज्यावेळी ठरवलेलं होतं की आता दूध पिण्याचा कार्यक्रम होणार, अशा वेळेस तो मुलगा त्याच्या वडिलांना घेऊन निघाला आणि गड चढायला त्यांनी सुरुवात केली आणि एका जागेवरती लोकमान्य टिळक त्यांच्या एका स्वयंसेवकासह खाली येऊन बसलेले त्याला दिसले. त्या वयात टिळक खाली आलेले बघून तो माणूस अक्षरशः काय वाटलं असेल, तो माणूस टिळकांपाशी गेला, त्याने टिळकांना साष्टांग दंडवत घातलं. त्याच्या हातामध्ये जे दूध होतं ते दूध टिळकांना देण्याचे दूध टिळकांच्या पायावर त्याने घातलं आणि तो म्हणाला की मी गवळी आहे, आमचा दुधाचा व्यवसाय, मी खवा करून आणला आहे. तो खवा त्यांनी टिळकांना खाऊ घातला. टिळकांच्या पायावरती दूध आणि फुलं वाहिली आणि त्या माणसाने त्याचा उपवास सोडला. दूध पायावर घातलं ही गोष्ट मला मोठी वाटत नाही, आपल्या कार्यकर्त्यासाठी टिळक सिंहगड उतरून खाली आले ही गोष्ट मला मोठी वाटते, ही गोष्ट महत्त्वाची आहे. हल्ली यूज अँड थ्रोचं राजकारण आपण आपल्या भोवती बघतो. टिळक ते लोकमान्य हा प्रवास अशासाठी समजून घ्यायचा की राजकीय नेता कसा असावा हे तर आपण बघितलंच पाहिजे, पण कार्यकर्ता आणि नेता यांचं रिलेशनशिप्स 100 वर्षांपूर्वी किती प्युअरेस्ट फॉर्ममध्ये आपल्या देशात होतं. काय प्युअर फॉर्म होता बघा तो. भेसळ कुठेही नव्हती त्याच्यामध्ये की तुम्ही माझं अमुक एक काम करून द्या म्हणून मी तुमच्या नावाने जय म्हणतो, असं कुठेही नव्हतं. अशा एका काळाबद्दल आज आपण बोलतो आणि हा काळ काही फार मी पुराणांमधली वांगी तुम्हाला सांगत नाही, 100-125 वर्षांपूर्वी याच देशात याच मातीत घडलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. त्या सगळ्या इतक्या विलक्षण आपल्याला वाटतात की असं वाटतं की मग टिळकांनी जे एक आदर्श नेतृत्व वगैरे आपल्या पुढे घालून गेलं, त्या नेतृत्वाचा आता आपण काय करतोय, त्या नेतृत्वाचा आता आपण ज्या काही गोष्टी बोलतो ना, आता आपण आत्मनिर्भर भारत वगैरे हे सगळं म्हणतो, त्या आत्मनिर्भर भारताची सुरुवात टिळकांनी तेव्हापासून करून दिली. काच कारखाना जो टिळकांनी काढला, किती सोपं त्यांचं तत्त्वज्ञान आहे बघा. तुमच्याकडे भांडवल नाही, मला मान्य आहे, प्रत्येक लोकांनी एकत्र या, भांडवल जमा करा आणि कारखाना उभा करा. त्यातनं काच कारखाना टिळकांचा उभा राहिला. टिळकांनी उत्तम उदाहरण घालून दिलं की एकत्रितपणे येऊन एकत्रितपणे भांडवल उभं करून आपण व्यवसाय कसा उभा करू शकतो, हे टिळकांनी घालून दिलेलं एक उदाहरण. त्याच्यानंतर भांडवल तुमच्याकडे नसेल, एकत्र येऊन तुम्ही व्यापार करा, एकत्र येऊन व्यवसाय करा, हे नुसतं बोलून ते थांबले नाहीत. आता पैसा फंडाच्या चळवळीसाठी तो भांडारकरांचा प्रसंग आठवा. ते कार्यकर्ते भांडारकरांच्या घरी गेले आणि भांडारकरांच्या घरी गेल्यानंतर भांडारकरांनी त्या कार्यकर्त्यांना उडवून लावलं. ते म्हणाले नाही देत तुमच्या पैसा फंड चळवळीला आम्ही पैसे, नाही देत पाठिंबा. त्यांना असं वाटलं की ही मुलं काहीतरी टगेगिरी टर उडवायला म्हणून आलेली असतील, यांना काय पैसा द्यायचा. आपले कार्यकर्ते भांडारकरांसारख्या मोठ्या माणसाच्या घरातनं पैसा फंडवाय, पैसा किती दिला हे टिळकांना महत्त्वाचं नाही, पण भांडारकरांसारख्या घरातनं परत आले. ही गोष्ट टिळकांना वाईट का वाटली, कारण 2 गोष्टी टिळकांनी विचार केला. एक म्हणजे भांडारकरांसारख्या माणसाची इमेज या मुलांमध्ये खराब होणार, आणि दुसरी म्हणजे भांडारकरांना माझ्या चळवळीबद्दल शंका काय यावी, म्हणून टिळक स्वतः भांडारकरांच्या घरी गेले मुलांना घेऊन. आणि नंतर टिळक स्वतः आलेत म्हटल्यानंतर भांडारकरांना शंका घ्यायला कुठेही जागा उरली नाही. लक्षात घ्या, नेत्यांनी आपलं नेतेपण अशा प्रसंगी सिद्ध करायचं असतं. ते सिद्ध करायच्या फार थोड्या जागा असतात
नेत्याच्या आयुष्यामध्ये आणि टिळक वेळोवेळी स्वतःला सिद्ध करत होते, लक्षात घ्या. ते लोकमान्य उगाच नाही झाले, प्रसंगी कार्यकर्ता बनून ते भांडारकरांच्या घरी गेले आणि भांडारकरांच्या घरी जाऊन आता भांडारकर म्हणले टिळक स्वतः आले म्हटल्यानंतर शंका घ्यायला माझ्याकडे काही संधीच नव्हती आणि भांडारकरांनी ती पैसा फंडाची पावती फाडली आणि टिळकांना त्यांनी त्या टिळकांच्या चळवळीला त्यांनी ती देणगी दिली. इतक्या निस्पृहपणे टिळक व्यावहारिक जीवनामध्ये वावरत होते आणि सार्वजनिक जीवन आणि नेत्याचं व्यावहारिक जीवन कसं असावं याचा आदर्श टिळक तुम्हा आम्हाला घालून देत होते. हे टिळकांचं किती मोठेपण आहे बघा, काय सुंदर प्रसंग आहेत. म्हणजे मला तर असं वाटतं की पैसा फंड किंवा या सगळ्या चळवळी किंवा काच कारखाना इथवर टिळक थांबलेले नाही आहेत. माणूस म्हणून टिळक कसे होते, त्यांच्या पर्सनल आयुष्याकडे तुम्ही बघा ना. पर्सनल आयुष्य टिळकांनी टिळक म्हणून बाळ गंगाधर टिळक नावाचा माणूस लोकमान्य होण्याच्या कितीतरी आधी आपल्या कृतीतनं काय आदर्श घालून देत होता. उद्यमशीलता वाढवा, उद्यमशीलता वाढवा म्हणून नुसतं तरुण मुलांना हा मुलगा सल्ला देत नव्हता, हा माणूस सल्ला देत नव्हता. फर्ग्युसन कॉलेजशी त्यांचं नातं तुटल्यानंतर लोकमान्य टिळकांनी राजकारणात जो प्रवेश केला तो पूर्णवेळ राजकीय कार्यकर्ता किंवा पूर्णवेळ राजकारणाचाच भाग आणि त्या राजकारणातनं अर्थउन्नती म्हणून केलेला नाही. टिळकांनी त्यांचे 2 व्यवसाय आधी उभारलेले आहेत. टिळकांनी लॉ क्लास सुरू केला आणि टिळकांनी लातूरला जिनिंग फॅक्टरी सुरू केली. 2 गोष्टी टिळकांनी सुरू केल्या आणि 2 मराठी माणसांना सोबत घेऊन त्यांनी जिनिंग फॅक्टरी सुरू केली. मला वाटतं सहस्त्रबुद्धे आणि परांजपे अशा 2 माणसांना एकत्र घेऊन टिळकांनी ती फॅक्टरी सुरू केली. त्यांनी आधी स्वतःच्या आर्थिक गणितं बसवण्याच्या नाड्या पक्क्या केल्या आणि त्यानंतर टिळक राजकारणात उतरलेत. तुम्ही मला आज 100 वर्षांनंतरच्या राजकारणामध्ये स्वतःचा आर्थिक व्यवसाय वेगळा असलेले आणि राजकारण वेगळं करणारे राजकीय नेते दाखवून द्या. म्हणजे मुळात अखंड भारताचा पहिला राजकीय नेता म्हणून ज्याला आपण आदर्श मानायचं त्याचे आदर्शच आपण किती आज दूर टाकून दिलेले आहेत बघा. ते आदर्शच आजच्या आपल्या राजकारणामध्ये कुठे दिसत नाहीत आणि आपण कसल्या राजकारणाच्या आणि कसल्या संस्कृतीच्या गप्पा मारतो. कुठल्या भरोशावर आपण आजच्या राजकारणाबद्दल त्या निर्मलतेने बघायचं मला सांगा. आशावाद हा अगदी असा लयाला गेलेला दिसतो आजच्या राजकारणाकडे आणि लोकमान्यांच्या राजकारणाकडे आपण बघतो तेव्हा. आणि मी हे जे तुम्हाला प्रसंग सांगतोय, या ज्या सगळ्या घटना सांगतोय, ह्या फक्त एका कुठल्या विशिष्ट वर्गातल्या विशिष्ट समाजातले नाही आहेत. शाळकरी मुलांपासून ते वृद्ध वयाच्या लोकांपर्यंत मी म्हणालो की त्या गवळ्याचे वडील, त्यांचं वय 60, 65, 70 असेल, त्यांना असं वाटलं की टिळकांसाठी सोमवारचा उपवास करावा. कलाक्षेत्रातली उदाहरण घ्या. राम गणेश गडकऱ्यांसारखा माणूस टिळकांना जेव्हा अटक होते मंडालेच्या कारावासासाठी, त्या अटक झाल्यानंतरच्या 6 वर्षांच्या पुण्याचं वर्णन करताना असं लिहितो की टिळक पुण्यामध्ये नाहीत म्हणजे रस्त्यावरून जाताना कुण्या माणसाकडे बघून तोंडातली विडी टाकून द्यावी असा माणूसच पुण्यामध्ये नाही असं वाटायला लागलं. हे वर्णन गडकऱ्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा टिळक मंडालेहून परत आले तेव्हा मंडालेहून परत आल्यानंतर टिळक गेले त्या चिरोलवरती खटला भरायला आणि चिरोलवरती खटला भरायला जेव्हा टिळक गेले तेव्हा टिळकांनी चिरोलवरती खटला भरावा किंवा न भरावा त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. टिळकांनी तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी काय करावं तर शिवाजी महाराजांची भवानी तलवार जी चोरून नेली आहे ना त्या ब्रिटिशांनी, ती परत सोडवून आणावी अशी मागणी आम्ही टिळकांकडे करतो असं म्हणून कविता लिहिली आहे राम गणेश गडकऱ्यांनी. ती भवानी तलवार आमचे मुनगंटीवर आणणार होते ना, काय झालं त्याचं. किती सुंदर शब्द लिहिलेत बघा गोविंदाग्रजांनी. मी मुद्दाम ते शब्द लिहून आणलेत तुमच्यासाठी. काय म्हटलेत ते की टिळक तुम्ही चिरोलवरती खटला भरा किंवा न भरा त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण ती भवानी तलवार घेऊन या, कारण त्या भवानी तलवारीचे आशीर्वाद आज या देशासाठी जे हजारो हात लढतायत ना स्वातंत्र्यासाठी त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांनी लिहिले न लगे दौलत न लगे बरकत नको कोहिनूर, न लगे दौलत न लगे बरकत नको कोहिनूर, स्वदेश न लगे स्वराज्य न लगे हो सर्व ही चूर, एक सांगणे एक मागणे तेच लाखवार, एक सांगणे एक मागणे तेच लाखवार, घेऊन या श्री शिवबांची ती भवानी तलवार, ती भवानी तलवार. असेत. आता गंमत बघा, म्हणजे मंडालेनंतर जेव्हा ते आले इथे आणि ते मंडालेनंतर आल्यानंतर मी म्हणालो तुम्हाला की 2 दिवस फक्त टिळकांचं दर्शन घेत होते आणि 2 दिवस दर्शन घेत होते ही भारतातली परिस्थिती होती.
आपल्याला हे माहिती आहे का, मंडालेतनं काही काळ टिळकांना मेक्टिल्ला नावाच्या एका कारागृहामध्ये हलवलेलं होतं आणि जेव्हा त्यांना मंडाले टू मेक्टिल्ला ट्रान्सफर केलं जात होतं, म्हणजे आपण ही टिळकांच्या लोकप्रियतेची भारतातली उदाहरणं जाऊ द्या, मंडालेच्या कारावासातून त्यांना मेक्टिल्लाला जेव्हा ट्रान्सफर केलं जातं आहे तेव्हा त्या ट्रान्सफरची बातमी कोणाला तरी कळली आणि ती बातमी जेव्हा कळली तेव्हा मंडालेच्या स्टेशनवरून त्यांना गाडीमध्ये बसवलं, मेक्टिल्लापर्यंत त्यांना ट्रेननी घेऊन जात होते आणि ते जेव्हा स्टेशनवरती त्यांना आणलं तेव्हा त्या स्टेशनवरती जवळपास 1,500-2,000 लोक जमा झालेले होते आणि ते टिळक महाराज की जे अशा घोषणा देत होते. आता त्या घोषणा ऐकून टिळकांच्या सोबतचा जो पोलीस अधिकारी होता तो तिथला लोकल पोलीस अधिकारी होता. त्याला टिळक इथे भारतात किती लोकप्रिय आहे त्याची फारशी माहिती नव्हती, पण टिळकांचे अनुयायी आपल्या देशात इतके कसे काय आले याचं त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याने टिळकांना असं विचारलं की काय हो, तुम्ही काही कुठल्या देशाचे राजे वगैरे आहात का? त्याच्यावर टिळकांनी काय उत्तर दिलं ते मला महत्त्वाचं वाटतं. तुम्ही कुठल्या देशाचे राजे आहात का या प्रश्नावरती टिळकांनी उत्तर, म्हणजे भगवद्गीता रहस्य तिथे उगाच लिहित नव्हते, हे त्यांच्या उत्तरावरून आपल्याला कळतं. तुम्ही कुठल्या देशाचे राजे आहात या प्रश्नाला टिळकांनी उत्तर दिलं आहे, मी माझ्या 3.5 हात देहाचा सुद्धा राजा नाही, माझा असं राज्य कुठून असेल. 3.5 हात देहाचे सुद्धा आपण राजे नसतो. त्या देहाची चलनवलन क्रिया, त्या देहात प्राण आहेत म्हणून त्या देहाला अर्थ आहे. ते प्राण निघून गेले की तो देह काही कामाचा नाही, त्या देहाचं कलेवर होतं. दुसऱ्या क्षणी तो देह म्हणजे ते शरीर राहत नाही, त्याची बॉडी होऊन जाते. टिळक म्हणतात की त्या 3.5 हात देहावर सुद्धा माझं राज्य नाही आणि माझं असं राज्य कुठून असेल. कर्मयोगाच्या गप्पा आपण करतो ना, कर्मयोग खऱ्या अर्थाने असा हाडीमासी भिनलेला माणूस आहे हा. आणि या माणसाच्या सगळ्या क्षेत्रातल्या जाणीवा आहेत. या माणसाला आर्थिक क्षेत्रातल्या जाणीवा आहेत, या माणसाला सामाजिक क्षेत्रातल्या जाणीवा आहेत, या माणसाला शेतीच्या क्षेत्रातल्या उत्तम जाणीवा आहेत. टिळकांची वाक्य वाचा शेतीबद्दलची. टिळकांनी लिहिलेलं आहे, शेतीची निकृष्टावस्था म्हणजे राष्ट्राची निकृष्टावस्था समजावी. ज्या राष्ट्रामध्ये शेती निकृष्ट दर्जाची आहे ते राष्ट्र कधीही पूर्णपणे प्रगतीपथावर असू शकत नाही. हे टिळकांनी 125 वर्षांपूर्वी केसरीमधनं लिहिलं. सगळ्यात अर्थव्यवस्था देशाची त्यांच्या शेतीवरती अवलंबून असते. शेती निकृष्ट असेल तर त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था ढासळते असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी मॉरिशियसची तुलना केलेली आहे, कारण साखर तेव्हा भारतामध्ये तयार होत नव्हती. म्हणजे राजकीय नेता म्हणून सुद्धा त्यांच्या जाणीवा किती डेव्हलप झालेल्या होत्या बघा. त्यांनी लिहिलं की मॉरिशियससारखा देश आज जेवढी साखर उत्पादन करतो, भारत म्हणजे 80 साखर कारखाने का काहीतरी मॉरिशियसमध्ये आहेत तेव्हाच्या काळात, असं असं टिळकांनी म्हटलेलं होतं. ते म्हणाले की मॉरिशियससारखा एकटा देश जेवढी साखर उत्पन्न करतो तेवढी साखर उत्पादन करण्याची क्षमता आमच्या एका महाराष्ट्रामध्ये आहे. आज 2024ची जर तुम्ही आकडेवारी काढली साखर उत्पादनाची तर सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा आपल्या देशात क्रमांक 2वर आहे. त्यातनं साखर सम्राट आणि सहकार सम्राट किती तयार झाले तो भाग वेगळा, पण महाराष्ट्र साखर उत्पादनात क्रमांक 2वर आहे. टिळकांनी म्हणले की मॉरिशियसची मक्तेदारी मोडून काढण्याची क्षमता आमच्या महाराष्ट्रात आहे. याचा अर्थ टिळक कॅल्क्युलेटिव्ह किती होते याचा आपण विचार करा. दरवर्षी 25,000 करोड रुपये ब्रिटिश आमच्या देशातनं लुटून नेतात आणि टिळकांनी पहिल्यांदा केसरीमध्ये ज्या पारतंत्र्याचं वर्णन केलं ते पारतंत्र्य राजकीय नाही, ते आर्थिक पारतंत्र्य आहे. टिळकांनी हे खूप लवकर आणि खूप चांगलं ओळखलेलं होतं, ज्याच्यामुळं ते लोकमान्य होऊ शकले. टिळकांना हे माहिती होतं की आपल्या देशावरती सगळ्यात आधी राजकीय पारतंत्र्य आलेलं नाही. ब्रिटिशांनी 300-350 वर्षांपासून हा देश आर्थिकदृष्ट्या आधी जिंकून घेतलेला आहे. ब्रिटिश या देशामध्ये बंगालमध्ये आले आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची वखार स्थापन केली. ती वखार आर्थिक उन्नतीच्या दृष्टीनं त्यांनी स्थापन केलेली आहे आणि ब्रिटिशांनी त्यांचा आर्थिक जम बसवल्यानंतर 150-200 वर्ष भारतातनं भरपूर गोष्टी त्यांच्या देशात घेऊन गेल्यानंतर भारतावरती राजकीय आक्रमण केलेलं आहे, भारताला राजकीयदृष्ट्या ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यामुळे टिळकांची जी राजकारणाची चळवळ आहे त्या राजकारणाच्या चळवळीला एकतर आर्थिक आयाम आहे, तो आयाम कामगारांच्या चळवळीतनं आणि व्यापाऱ्यांच्या चळवळीतनं तुम्हाला वेळोवेळी दिसतो.
टिळकांची जी राजकारणाची चळवळ आहे त्या राजकारणाच्या चळवळीला सामाजिक आयाम आहे. ज्या सामाजिक आयामामधला सगळ्यात मोठा जर कुठला फॅक्टर असेल तर तो शेतकरी आहे. तो गरीब बिचारा आहे, ज्याच्या आर्थिकदृष्ट्या तो संपन्न नाही आहे. तो शेतकरी सबल व्हावा. आणि त्यांचं म्हणणंच ते, जोपर्यंत तो तळागाळातला शेतकरी, जोपर्यंत तो तळागाळातला कामगार या राष्ट्राच्या भावनेनी भारला जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय चळवळीला पूर्णत्वच येणार नाही आहे. कारण कामगार आणि शेतकरी ही दोन अत्यंत महत्त्वाची रूपं या देशातली आहेत. ते जर जागे झाले तर राष्ट्रीय चळवळ मोठ्या अर्थाने चालेल. आणि नेमकं बघा टिळकांचं यश कुठे आहे. 1880 साली जरी आपण त्यांच्या राजकीय कारकिर्दीची थोडीशी सुरुवात, म्हणजे सुरुवात जरी ती शैक्षणिक कामातनं झालेली असली तरीसुद्धा ती सुरुवात मानूया आपण, ती झालेली सुरुवात आणि त्यांना 1908 साली झालेली अटक, जवळपास 28 वर्षामध्ये टिळक ह्या 2 वर्गाला जागा करण्यात यशस्वी ठरलेत. आणि म्हणून मी तुम्हाला आत्ता म्हणालो तो, अटक झाल्यानंतर मुख्यत्वे 2 करून ज्या प्रतिक्रिया आल्या, कामगार वर्गातल्या, व्यापारी वर्गातल्या आणि नंतर शेतकरी वर्गात नंतर त्या आल्याच, कारण त्या सामान्य वर्गात नव्हत्या. हे टिळकांचं 28 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचं यश आहे, लक्षात घ्या. टिळक मंडालेला असताना जसं म्हणाले राम गणेश मला वाटतं आमच्या गोरेंनी का कोणीतरी, मला आत्ता नाव आठवत नाही, की त्यांनी नाटक पाहणं पण सोडलं होतं. असा एक माणूस आहे ज्यांनी नाटक पाहणं सोडलं होतं. टिळक मंडालेला आहेत आणि टिळक जोपर्यंत सुटून येत नाही तोपर्यंत मी रंगमंचावर जाऊन नाटक पाहणार नाही अशी प्रतिज्ञा घेणारी माणसं होती. टिळक मंडालेतनं सुटून आले आणि ते सुटून नुसते आले नाही तर काय परिस्थिती झाली, जणू एखादं तान्हुलं मूल आपल्या आईपासून दुरावलं आहे आणि ते दुरावलेलं मूल 6 वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या आईच्या कुशीत येतं, अशी परिस्थिती या देशामध्ये झाली. अशी परिस्थिती वर्णन करणारी एक कविता त्या काळात लिहिली गेली आणि त्या कवितेला नाव दिलं इन द आर्म्स अगेन. एखादं तान्हुलं मूल इन द आर्म्स म्हणजे त्या आईच्या 2 हातांमध्ये परत येतं, ते आईच्या अंगाखांद्यावरती असं नांदायला लागतं. तसे टिळक आले त्या तिकडच्या मंडालेतनं आणि ते त्या आईच्या कुशीत पुन्हा विसावले, पुन्हा झेपावले त्या आईची, त्या मातृभूमीची सेवा करायला. असं वर्णन करणारं काव्य लिहिलं गेलं टिळकांवरती. काय सुंदर कविता आहे. त्या काळातल्या केसरीमध्ये मला राहवत नाही, थोडासा काव्यात्मक टिळक आणि या सगळ्या टिळक ते लोकमान्य प्रवासात आपण सगळ्या पॉलिटिकल थिअरीजबद्दल बोलतो, पण सुब्रमण्यम भारती नावाचे ते कवी आणि त्यांनी ती कविता लिहिली इन द आर्म्स अगेन. हे हळवे कोपरे टिळकांच्या आयुष्यातले कधी आपल्याला वाचायलाच मिळत नाहीत ना, की एखादा राष्ट्राचा नेता पुन्हा एकदा सुटून येतो आणि तो आल्यानंतर कुण्यातरी सुब्रमण्यम भारतीला असं वाटतं की आपण कविता लिहावी आणि तो कवितेत कल्पना अशी करतो की एखादं तान्हुलं मूल ज्या जिज्ञासेनं आईच्या कुशीत शिरतं. बघा ती मुलं लहान असतात ना, ती आई सोडून दुसऱ्यांकडे फारसं राहत नाही. आई समोर दिसली की ती झेपावतात तिच्या कुशीमध्ये. तसे टिळक आले आणि त्या इन द आर्म्स अगेन आईच्या कुशीत आले. ही कविता सुब्रमण्यम भारतींनी केली आणि त्या कवितेचा अनुवाद ग करंदीकरांनी केला आणि तो अनुवाद तेव्हाच्या केसरीत प्रसिद्ध झाला. त्यांनी काय सुंदर अनुवाद केला. मी ती कविता थोडीशी आणली आहे, ती कविता तुम्हाला आज जरा छेडून दाखवणार आहे, वाचून दाखवणार आहे. अशा माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून टिळक फार थोडे ऐकलेले असतील आपण. काय कल्पना केली करंदीकरांनी. करंदीकर म्हणतात, पुन्हा माऊली गे तुझ्या बाहुपाशी, सुख स्पर्शने स्नेहले प्रेमले. की आई तुझा तो मुलगा आला, काय कर, पुन्हा माऊली गे तुझ्या बाहुपाशी, सुख स्पर्शने स्नेहले प्रेमले. तुझी गोडवाणी पुन्हा येई कानी, तुझी गोडवाणी पुन्हा येई कानी, दिसे आज तेज ते नेत्रातले. टिळकांना पुन्हा त्या मातृभूमीच्या नेत्रातलं तेज दिसलं. आता तो मुलगा आल्यानंतर आईची परिस्थिती कशी झाली करंदीकर वर्णन करतात. तुझा कंठ दाटला, तुझा कंठ दाटला गे बाळ येता, तुझा कंठ दाटला गे बाळ येता, महामान्यता पावला जो जगी. तुझा वत्सला स्पर्श होता तयाला, पुन्हा प्रेम अश्रू तुझ्या लोचनी, पुन्हा प्रेम अश्रू तुझ्या लोचनी. पुन्हा माऊली गे तुझ्या बाहुपाशी 6 वर्ष, पुन्हा माऊली गे तुझ्या बाहुपाशी 6 वर्ष लोटता ती दीर्घा दुरी. बहु कष्टला एकला बंदिवासी, जीवा यातना तेथ नाना परी, जीवा यातना तेथ नाना परी. युगे वर्तली,
युगे वर्तली जाहली आड विश्वे, तरी आईची दृष्टी बाळाकडे. टिळकांना बाळ गंगाधर म्हणत होतं. युगे वर्तली, 6 वर्ष नाही, त्या आईला असं वाटलं युगे अर्तली जाहली आड विश्वे, तरी आईची दृष्टी बाळाकडे. तिच्या प्रीतीची ज्योत नित्य प्रकाशे, नकाळ स्थळांचे तिला साकडे. कसा काळ हा, कसा काळ होता, कसा काळ हा माय वत्सासी तोडी. पारतंत्र्याच्या काळाचं एका शब्दात वर्णन केलंय की कसा काळ आहे पारतंत्र्याचा, की आई आणि लेकराला एकमेकांपासून तोडणारा काळ आहे. किती भयंकर काळ आहे. याच आई आणि लेकराला, वासुदेव बळवंत फडक्यांना आणि त्यांच्या आईला या मातृभूमीपासून तोडण्याचं काम त्या पारतंत्र्यामुळे केलं. सावरकर 11 वर्ष गेले, त्यांना आणि त्यांच्या मातृभूमीला तोडण्याचं काम पारतंत्र्यांनी केलं. टिळकांना 6 वर्ष आईपासनं मातृभूमीपासून तोडण्याचं काम पारतंत्र्यांनी केलं. म्हणून कवींनी वर्णन केलंय, कसा काळ हा माय वत्सासी तोडी, तुझ्या घाव घाली कलिजावरी, तया जिंकुनी पुण्यभूमे तुझा गे, पहा श्रांत बाळ हा आला घरी, पहा श्रांत बाळ हा आला घरी. आणि आता शेवटच्या याच्यात त्यांनी वर्णन केलंय, पुन्हा माऊली गे तुझ्या बाहुपाशी, करे हा सुखे सर्वदा आसरा. 6 वर्षाच्या कारावासात टिळक जाऊन आले, पुन्हा ते जावेत अशी आमची इच्छा नाही. म्हणून माऊली त्या बाळाला सांभाळून ठेव तुझ्या. पुन्हा माऊली गे तुझ्या बाहुपाशी, करे हा सुखे सर्वदा आसरा, बलोत्साह संपन्न चैतन्यशाली, चिरायू करी या तुझ्या लेकरा, चिरायू करी या तुझ्या लेकरा. काय वर्णन आहे, काय कमाल आहे. आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात की लोकमान्य परतून आल्यानंतर कुणा एका सुब्रमण्यम भारतींना असं वाटेल, त्याचा इतका अप्रतिम अनुवाद करंदीकर करतील आणि त्यातनं अशी कविता घडेल. इतका आनंद टिळक आल्याचा, इतका आनंद टिळक या मातृभूमीत परतल्याचा जर या देशाला झाला असेल, तर टिळक जाण्याचं दुःखसुद्धा तेवढंच झालं असेल ना. सासवडच्या त्या शाळेतला एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो आणि नंतर मी शेवटाकडे वळणार आहे. काय सुंदर प्रसंग आहे तो. टिळक ते लोकमान्य या प्रवासामध्ये काय समजून घ्यायचं, काय उमजून घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. टिळकांनी गीता रहस्य लिहिलं ना, त्या बोरकरांनी फार सुंदर वर्णन केलं. त्याच्या आधी हा प्रसंग आहे का, ते आल्यानंतरचा जो आनंद होता तो आपण ऐकला. पण ते जाताना काय झालं, सासवडच्या शाळेमध्ये महादेव सुभेदार मास्तर शेवटचा तास घेत होते आणि ते जेव्हा शेवटचा तास घेत होते तेव्हा शाळा तुडुंब भरलेली होती. तुडुंब भरलेल्या शाळेत अचानक कुणीतरी बातमी सांगायला आला की टिळकांना ब्रिटिशांनी 6 वर्षांच्या शिक्षेवरती मंडालेला पाठवलं आहे आणि नुकतीच त्यांची रवानगी आता मंडालेला होणार आहे. ही बातमी आली आणि त्या महादेव सुभेदार मास्तर सासवडच्या शाळेतले ते इतके खवळले, कारण ते अगदी जीवानिशी त्यांनी टिळकांना वाहून दिलेलं होतं. ते प्रचंड खवळले आणि अशा अवस्थेमध्ये तो तासामध्ये जो विषय शिकवत होते त्या विषयावरनं बोलणं बाजूला झालं आणि लोकमान्य टिळकांना ब्रिटिशांनी दिलेली शिक्षा कशी चुकीची आहे, कशी अन्यायकारक आहे आणि त्या शिक्षेविरुद्ध आपण बंड करून उभं राहायला पाहिजे असं ते त्वेषाने सांगायला लागले सुभेदार मास्तर. ते सांगतायत बोलतायत त्याच्याकडे आता त्यांच्या त्या बोलण्याच्या प्रवाहामध्ये ओघामध्ये शेवटचा टोल पडला. तास संपला, शाळा सुटली. शाळा सुटल्यानंतर लोक निघून गेले, मुलं निघून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये तो शिपाई वर्गात आला आणि त्यांनी त्यांना थांबवलं. मला सुभेदार मास्तर, शाळा सुटली, पोरं घरी गेली, तुम्ही काय सांगताय मुलांना? आणि मास्तर भानावर आले आणि ते पोरांना म्हणाले की पोरांनो, शाळा जरी सुटलेली असली तरी आता कुणीही घरी जाऊ नका, ताबडतोब आपण इथनं महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत आणि तिथे मी टिळकांची पुढची गोष्ट तुम्हाला सांगेन. त्या पोरांनी दप्तरं उचलली आणि ते मास्तर आणि ती पोरं सगळी गेली त्या महादेवाच्या मंदिरामध्ये. टिळकांची गोष्ट सांगायला लागले आणि टिळकांची गोष्ट सांगता सुभेदार मास्तर त्या प्रसंगापर्यंत आले. आता टिळकांना ब्रिटिशांनी अटक केली आणि त्यांनी मुलांना विचारलं, मुलांनो, की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला लोकमान्य टिळक 6 वर्ष मंडालेमध्ये गेले, तुम्ही तुमच्या देशासाठी काय करणार? त्या मुलांच्या डोक्यात टोप्या होत्या बरं का. ती मुलं अशी पेटली की टिळकांचं चरित्र ऐकतायत. आता टिळक गेले, आपण ह्याला काहीतरी करायला पाहिजे, काय करायचं त्यांना कळेना. आणि ती पोरं मोठ्याने म्हणाली, मास्तर तुम्ही सांगाल ते आम्ही करू, वाटेल ते आम्ही करू. मास्तर म्हणाले, वाटेल ते करणार, मग तुमच्या डोक्यातले ह्या ज्या टोप्या आहेत ना, त्या टोप्या स्वदेशी नाहीत बरं, त्या विलायती टोप्या आहेत, त्या काढा,
त्या ताबडतोब खाली टाका. त्या खाली टाकल्या पोरांनी आणि मास्तर म्हणाले या विलायती टोप्यांची आत्ताच्या आत्ता इथे आपण होळी करू. पोरांनी टोप्या खाली टाकल्या आणि मास्तरांनी तिथे त्या महादेवाच्या मंदिराबाहेरच्या मैदानामध्ये त्या टोप्या जाळल्या आणि टिळक मंडालेला गेले म्हणून डोक्यावरच्या टोप्यांची होळी त्या सासवड गावामध्ये पोरांनी केली. आता शाळा सुटली, तास दीड तास झाला, पोरं घरी काय येईनात वर्गातली. आईबापांना प्रश्न पडला, पोरं आली नाहीत म्हणून त्यांची शोधाशोध सुरू झाली. आणि अशा शोधाशोधीचा परिणाम नंतर असा झाला की आईबापांपर्यंत ही गोष्ट गेली की महादेव सुभेदार मास्तरांनी मुलांना एकत्र केलं आहे आणि मुलांना एकत्र करून त्यांनी असं टिळकांचं बाळकडू द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी टोप्यांची होळीबिळी केली. आता पालकांना असं वाटलं की आपल्या मुलांवर जर असं किती ना पालकांना काळजी मुलांची की देशभक्तीचे संस्कार त्यांच्यावर झाले तर गडबड होईल ना केवढी पोटी. पालक गेले शाळेत, त्यांनी तक्रार केली मास्तरांची आणि दुसऱ्या दिवशी मास्तरांची बदली. आणि बिचारी पोरं गेली शाळेत आणि त्यांना कळलं की मास्तरांची बदली झाली. त्या सगळ्या मुलांनी असं ठरवलं की बदली झाली ना मास्तरांची, त्या बदली विरोधात एक दिवस आपण हरताळ करू. आपण काय करायचं, आपण एक दिवस हरताळ म्हणून शाळेतच जायचं नाही. संस्थाचालकांना कळू देत की त्यांचं काहीतरी चुकलं आहे. महादेव सुभेदार मास्तरांनी आम्हाला काही चुकीचं शिकवलं नाही, ते आम्हाला देशाच्या स्वातंत्र्याबद्दलच सांगत होते ना. आणि तो वर्ग दुसऱ्या दिवशी शाळेत गेला नाही. ज्या महादेवाच्या मंदिरासमोर त्यांनी त्या टोप्यांची होळी केली होती त्या महादेवाच्या मंदिरात ती मुलं जाऊन बसली. संस्थाचालक आले की वर्ग कुठे गेला, मुलं काय येत नाहीत. आणि ते सगळ्यांना कसं कळलं की मुलं आज शाळेत येणार नाहीत, मुलं महादेवाच्या मंदिरात बसून राहणार. असं जेव्हा कळलं तेव्हा सगळे संस्थाचालक आले, मुलांशी बोलायला लागले आणि मुलांनी त्यांना सांगितलं की असं असं आहे, मास्तरांची तुम्ही बदली केली म्हणून आम्ही येत नाही. संस्थाचालकांनी सांगितलं की असं काही नाही, तुम्हाला शाळेत यावंच लागेल, शाळेत नाही आलात तर शाळेतनं काढून टाकू. असं म्हणून मुलांना ओढत फरफटत शाळेपर्यंत नेलं गेलं आणि मुलांच्या हातावरती 5-5, 6-6 छड्या मारून त्यांना वर्गात बसवायला लागले. त्या सगळ्या मुलांनी निमूटपणे हातावरती छड्या खात वर्गात बसायला सुरुवात केली खरी, पण त्यांच्याकडे एक मुलगा होता. त्या सगळ्या मुलांमध्ये एक तेजस्वी मुलगा असा होता. त्या मुलाच्या हातावर जेव्हा पहिली छडी मारली गेली तेव्हा तो मुलगा मागे वळाला आणि आपल्या बाकी सगळ्या मित्रांना म्हणाला, मित्रांनो, अरे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळक 6 वर्ष मंडाळलेल्या शिक्षा भोगू शकतात, आपण 6 छड्या हसतमुखाने खायला काय हरकत आहे. आणि त्या मुलाचं नाव आहे आचार्य प्रल्हाद केशव आत्रे. टिळकांना मंडालेला पाठवण्याचे हे परिणाम आणि टिळकांच्या सुटकेचे ते परिणाम. इतका मोठा माणूस म्हणून लोकमान्य झाला. आणि लोकमान्य टिळकांच्या आता अखेरीच्या बद्दल मी जे बोलणार आहे ना त्याबद्दल मला खरं तर मी सांगू का तुम्हाला की जेव्हा जेव्हा मी ती बोरकरांची कविता वाचतो तेव्हा तेव्हा मला टिळकांच्या त्या अशा कार्याचा आढावा माझ्या डोळ्यापुढे येतो की काय परिस्थिती होती. ज्या देशातल्या लोकांना स्वातंत्र्य म्हणजे काय असतं, ते का मिळवलं पाहिजे, ते कशाशी खातात हे माहिती नसतं, अशा लोकांना, अशा संभ्रमित लोकांना, कारण आपल्या देशामध्ये असे लोक होते त्या काळामध्ये जे ब्रिटिश लोक आले म्हणजे ईश्वरी वरदान या देशामध्ये आलं असं मानणारे होते. तुम्ही लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांची शतपत्र काढून बघा, त्याच्यात ब्रिटिशांचं राज्य म्हणजे ईश्वरी वरदान आमच्या देशावर आलं आणि आता ते ब्रिटिश कधी जाऊच नाहीत, ब्रिटिश राणी आणि तो एडवर्ड म्हणजे आमचे माय आणि बाप आहेत वगैरे वगैरे असं मानणारे लोक ज्या काळामध्ये होते, अशा काळात लोकमान्यांनी स्वातंत्र्याची जाणीव प्रेरित केली, स्वातंत्र्याची जाणीव जागी केली. आणि म्हणून त्या जाणीवा जागृत करणारे लोकमान्य टिळक, त्यांच्याबद्दल बाबा बोरकरांनी जी कविता लिहिली त्या कवितेतले 4 ओळी आहेत. त्या 4 ओळी टिळक ते लोकमान्य हा प्रवास वर्णन करतात. काय सुंदर लिहिलंय बोरकरांनी. बोरकरांनी असं म्हटलंय, महामुक्तीचा शंख फुंकून जीवे, शवी प्रेरल्या वीर अक्षौहिणी. टिळक, तुम्ही काय केलं, एका मुरदाड राष्ट्रामध्ये महामुक्तीचा मंत्र पेरलात, महामुक्तीचा शंख फुंकून जीवे, शवी प्रेरल्या वीर अक्षौहिणी. साधारणतः शंख केव्हा फुंकला जातो, युद्धाची सुरुवात असते ना तेव्हा शंख फुंकला जातो. आणि या देशात स्वातंत्र्याच्या युद्धाच्या सुरुवातीचा शंख मुरदाड आणि निद्रिस्त झालेल्या लोकांच्या आत्म्यांमध्ये लोकमान्य टिळक
तुम्ही फुंकलात आणि ती माणसं अशी तयार झाली, ती जशी तयार झालेली होती महाभारताच्या काळात अक्षौहिणी सेना लढण्यासाठी, तशी माणसं तयार झाली. म्हणून लिहिले बोरकरांनी, महामुक्तीचा शंख फुंकूनी जीवे, शवी प्रेरल्या वीर अक्षौहिणी, नवे मोल आणावया जीवनाला, स्वये सिद्ध केल्यास आत्मार्पणी. की नवी कात टाकायची होती या राष्ट्राला. आणि नंतर त्यांनी म्हटलंय, अगा मोक्षद्रष्ट्या, अगा कर्मयोगेश्वरा मोक्षद्रष्ट्या, अगा निर्भया जन्म मृत्युंजया, भयातून काढून राष्ट्राप्रती या, जयारूढ आत्मस्थ केले तया. आता ही एक ओळ डिफाईन करते टिळक ते लोकमान्य हा प्रवास. काय प्रवास होता? टिळक होते तेव्हा या देशामध्ये दुराचार होता, पारतंत्र्य होतं, अनाचार होता. स्वातंत्र्य का मिळवायचे हेही लोकांना माहिती नव्हतं, काय करायचं याची जाणीव नव्हती. म्हणून बोरकरांनी म्हटलंय, भयातून काढून राष्ट्राप्रती या. आणि ते जेव्हा लोकमान्य झाले, जयारूढ आत्मस्थ केले तया. काय सुंदर प्रवास आहे बघा. ज्यांना जाणीव नाही देशाचं स्वातंत्र्य काय आहे, स्वराज्य काय आहे याची, त्या लोकांना भयातून काढून राष्ट्राप्रती या, जयारूढ म्हणजे विजयाचा मार्ग दाखवला, जयारूढ आत्मस्थ केले तया. आणि मला टिळकांनी हे जे केलं, हे काम कुणी केलं होतं, या कामाची तुलना मी कुणाशी करेल की ज्याला कळत नव्हतं नेमकं करायचं काय, आपला कोण आणि परका कोण, कुणावरती शस्त्र चालवायचं हे ज्या अर्जुनाला त्या रणांगणावरती कळत नव्हतं. तो अर्जुन त्याची स्थितप्रज्ञता हरवून बसलेला होता आणि तो म्हणत होता की सिदंती मम गात्राणी, मला काही कळत नाही, कोण माझा कोण परक्याचा, कोण खरा कोण खोटा, कोण आपला आणि कोण शत्रू, हे त्या अर्जुनाला जसं कळत नव्हतं. मला असं वाटतं 150 वर्षांपूर्वी भारतीय समाजाचं सुद्धा तसंच झालं होतं ना. त्या भारतीय समाजाला सुद्धा कळत नव्हतं की ब्रिटिश माझ्या देशात कशाला आलेत, ब्रिटिश माझ्या देशात येऊन काय करतायत, ब्रिटिशांनी माझा देश किती लुटून नेला आहे, याची जाणीवच ज्या भारतीय समाजाला नव्हती, त्या भारतीय समाजाला म्हणजे भयात असलेल्या भारतीय समाजाला लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला. आणि एक अशी स्वराज्याची चळवळ या देशामध्ये राबवली की जी लोक चळवळ होती, ज्या चळवळीमध्ये सगळ्या वर्गातले लोक सामील झाले. कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीताबोध देण्याचं काम आणि अर्जुनाला लढायला प्रवृत्त करण्याचं काम, त्याच्या हाती शस्त्र देण्याचं काम, त्याला सांगण्याचं काम की कोण तुझे आहेत कोण परके आहेत, आणि घरात बसणं हे तुझं काम नाही आहे, हे योद्ध्याला शोभणं काम नाही आहे, तर तू लढ कर्म कर, हे जसं श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलं, तो उपदेश 150 वर्षांपूर्वी या स्वातंत्र्याच्या कुरुक्षेत्रासाठी, स्वातंत्र्याच्या युद्धासाठी बाळ गंगाधर टिळक या माणसांनी भारतीय समाजाला केला आणि ते लोकमान्य झाले. त्याच्यामुळे ते लोकमान्य होऊ शकले. हे टिळकांचं खूप मोठं योगदान आहे. तुम्हाला सोप्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर टिळकांनी भारतीय राजकारणाला आर्मचेअर पॉलिटिक्समधनं बाहेर काढलं. लक्षात येतंय तुमच्या? हे करणं हे टिळकांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आणि ते लोकमान्य जेव्हा होऊन हा देश सोडून गेले, त्यांच्या मृत्यूचा प्रसंग आहे. त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगी पुंडलिकराव कातगडेंनी आठवणी लिहिलेल्या आहेत की त्या टिळकांच्या मृत्यूच्या वेळेस टिळक गेले वरती आणि टिळक गेल्यानंतर 1.5-2 लाख लोक टिळकांच्या अंत्ययात्रेमध्ये होते. इतकी मोठी, इतकी अफाट अंत्ययात्रा याआधी भारताने बघितलेली नाही. 2 मृत्यूंची वर्णन आहेत. शिवाजी महाराजांच्या नंतर या राष्ट्राला दुःखात लोटणारा सगळ्यात मोठा मृत्यू म्हणजे लोकमान्य टिळकांचा. आणि लोकमान्य टिळक गेल्यानंतर पुंडलिकराव कातगडे खाली आले. खाली आल्यानंतर 2 अत्यंत फाटकं धोतर नेसलेले म्हातारे खाली उभे होते आणि ते एका कोपऱ्यात सरदार गृहाच्या रडत होते. पुंडलिकराव कातगडे स्वतः प्रचंड भावमग्न झालेले होते. ते स्वतः अस्वस्थ होते आणि पुंडलिकराव कातगडेंनी त्यांना असं विचारलं की तुम्ही का रडताय? त्यांना कळे ना की हे टिळकांचे नात्यातले ना गोत्यातले, बरं सगळी माणसं आली आहेत पण ती बाहेर उभी आहेत टिळकांच्या दर्शनासाठी, कोणी कोणी रांगा लावत आहे, पण ही माणसं का रडतायत? त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही का रडतोय, पण आमची एक इच्छा आहे, आम्हाला टिळकांचं शेवटचं दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही आत्ता वरती होतात, हा इतका सगळा 1.5 लाखाचा समुदाय कधी त्यांचं दर्शन घेईल, कधी त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल आम्हाला माहीत नाही. आणि टिळकांचं आणि आमचं दर्शन तरी होईल का याची मला खात्री देता येत नाही, शाश्वती देता येत नाही. पुंडलिकराव कातगड्यांना असं वाटलं की ही पावसाची, कारण त्या दिवशी त्या रात्री आणि त्याच्यानंतर प्रचंड पाऊस झाला होता सगळा. ते म्हणले की अशा काळात रात्री बेरात्री हे म्हातारे आलेले आहेत आणि टिळकांच्या पार्थिवाचं दर्शन घ्यायचं म्हणत आहेत, त्यांना काय
काय वाटलं कोण जाणे. ते वरती त्यांना घेऊन गेले आणि वरती घेऊन गेल्यानंतर टिळकांचा तो देह मांडी घालून असा ठेवलेला होता आणि टिळकांच्या देहापाशी ते गेले आणि अक्षरशः टिळकांच्या त्या पार्थिवासमोर त्यांनी साष्टांग दंडवत घातलं आणि दंडवत घातल्यानंतर अक्षरशः रडत रडत ती माणसं तिथे अशी सदगदित व्हायला लागली. पुंडलिकरावांनी त्यांना उठवलं आणि बाजूला नेलं. ते म्हणाले की तुम्हाला काय होतं आहे, स्वतःला सावरा आणि आता तरी मला सांगा की तुम्हाला का त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घ्यायचं होतं. तेव्हा ते म्हणाले की 10-12 वर्षांपूर्वी मी ज्या गावामध्ये राहत होतो त्या गावामधल्या सावकाराकडे मी माझी जमीन गहाण ठेवलेली होती आणि ती जमीन गहाण ठेवल्यानंतर अर्थात त्या सावकारांनी व्याज अशा पद्धतीने वाढवलं की ते व्याज वाढत वाढत एक परिस्थिती अशी आली की माझी जमीन मला परत मिळते की नाही याची शंका मला वाटायला लागली. आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावं कुणाचा सल्ला घ्यावा म्हणून मी एक दिवस पुण्यात आलो, केसरीवाड्यात आलो आणि टिळकांना भेटलो. टिळकांनी मला एक कागद लिहून दिला, एक पत्र लिहून दिलं आणि तो कागद घेऊन मी त्या सावकाराकडे गेलो. कारण माझे सगळे कागदपत्र मी त्याला दाखवलेले होते. टिळकांनी त्या कागदावर काय लिहिलं मला कळलं नाही. टिळक म्हणाले हा कागद घ्या आणि तुमच्या सावकाराला दाखवा. मी तो कागद घेऊन सावकाराकडे गेलो, सावकाराला तो कागद दाखवला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यानंतर त्याच्याकडनं मला जी सातत्याने तगादे येत होते, जी मागणी येत होती ती मागणी बंद झाली अचानक. काय झालं मला कळेना. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा टिळकांकडे आलो, मागणी बंद झाली आणि मग टिळकांनी मला काही उपाय सांगितले, काही गोष्टी सांगितल्या की ह्या कायदेशीर तरतुदी आहेत, या तुम्ही करा, तुमची जमीन तुम्हाला परत मिळेल आणि थोडे पैसे देण्याची तयारी ठेवा, थोडे पैसे देत राहा. टिळकांच्या सल्ल्याने मी 2 ते 3 वर्ष ती कागदोपत्री हालचाल केली, खटपट केली आणि 3 वर्षांनी माझी अडकलेली जमीन मला माझी पूर्णपणे परत मिळाली. गेले 7 वर्ष मी आणि माझं कुटुंब त्या जमिनीत पिकलेल्या पिकांच्यावरती गुजराण करतोय. आज टिळक या जगातून नाहीसे झालेले आहेत पण टिळकांमुळे आम्ही जगतो आहोत. ती जमीन जर हातची निघून गेली असती ना तर आमचं जगणं मुश्किल झालं होतं. हा माणूस अशा अनेक लोकांचा जीवनदाता होता, अशा अनेक लोकांना जगवणारा लोकमान्य होता. त्या अंत्ययात्रेमध्ये 65 वर्षांची एक म्हातारी चालत होती आणि तिचा 20-25 वर्षांचा एक मुलगा त्या अंत्ययात्रेमध्ये चाललेला होता आणि तो 20-25 वर्षांचा मुलगा त्या ख्रिश्चन बाईला विचारत होता की तुला का जायचं आहे, हा बाळ गंगाधर टिळक नावाचा कोणीतरी माणूस गेला आहे, त्याचं दर्शन गेलं, तुला का जायचं आहे, तुझं काय एवढं अडलंय जाण्यासारखं, एवढा पाऊस पडतोय, सगळ्यांची ती पांढरी धोत्रं चिखलानी माखली आहेत, पायांना काय काय होत आहे, चालायला जागा नाही, 2 लाखांची अंत्ययात्रा आणि तुला का त्यांच्या दर्शनाला जायचं आहे. ती म्हणते वेड्या, पाऊस कसला पडतोय, पाऊस पडत नाहीये, इवन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिळक. अश्रू गाळतोय तो देव, परमेश्वर अश्रू गाळतोय, लक्षात घ्या, असं वर्णन केलंय. टिळकांच्या अंत्ययात्रेचं अत्यंत वैभवशाली वर्णन आपल्याकडे झालेलं आहे. त्या अंत्ययात्रेच्या वैभवशाली वर्णनानंतर तुम्ही ज्यांना नंतर कॉम्रेड डांगे म्हणून ओळखता, ते कॉम्रेड डांगे टिळकांच्या देहाला अग्नी दिला गेला आणि अग्निडाग दिल्यानंतर घरी आले धावत धावत. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या देवघरातली चांदीची डबी घेतली आणि ते पुन्हा त्या गिरगाव चौपाटीवरती गेले. ज्या ठिकाणी टिळकांवरती अंत्यसंस्कार झालेले होते ती रक्षा खाली पडलेली होती. कॉम्रेड डांग्यांनी तरुणपणी त्यांना बग्या म्हणायचे, त्या बग्यांनी ती रक्षा त्या चांदीच्या डबीत भरली आणि ती चांदीची डबी घेऊन बग्या आपल्या घरी आला. आपल्या घरी येऊन त्यांनी ती चांदीची डबी आपल्या देवघरात ठेवली आणि त्या डबीवर एक फूल वाहिलं. लोकमान्य टिळकांची रक्षा देवघरात कॉम्रेड डांगेंनी ठेवलेली आहे. या देशाच्या राजकीय नेत्यांमधला सगळ्यात वैभवशाली मृत्यू लोकमान्य टिळकांचा झालेला आहे. सगळ्यात वैभवशाली अंत लोकमान्य टिळकांचा झाला. मी 3 वर्षांपूर्वी मुंबई तरुण भारतला जेव्हा लिहित होतो तेव्हा टिळक गेले त्यावेळची गोष्ट म्हणून मी खूप दीर्घ लेख लिहिला होता. तो लेख सोशल मीडियावरती आहे, कधी वाचा. अत्यंत मी सविस्तर वर्णन केलेलं आहे की कसा नाटकाचा प्रयोग सुरू होता. नाटकाचा प्रयोग 1200 रुपये तिकीट विक्री होऊन नाटकाचा प्रयोग हाऊसफुल झालेला होता मुंबईला आणि टिळकांची बातमी आली टिळक गेल्याची आणि नाटक मंडळींनी असं जाहीर केलं की टिळक गेलेले आहेत, आम्ही पुढचा प्रयोग करणार नाही. ज्यांना आपल्या तिकिटाचे पैसे वापस पाहिजेत त्यांनी काउंटरजवळ या, त्यांना त्यांची पूर्ण रक्कम वापस मिळेल, परत मिळेल.
1200 रुपये, त्या काळातले 1200 रुपये जेव्हा 3 रुपये 4 रुपये तोळा सोनं मिळायचं बरं का, अशा काळातले मी 1200 रुपये तुम्हाला सांगतोय. आज त्याचं मोल कळणार नाही. त्या तिकीट खिडकीवरती माणूस नोटांची बंडलं घेऊन उभा राहायला, लोकांचे पैसे परत करायला. वर्णन असं आहे की त्या नाट्यगृहामध्ये टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी सुन्न शांतता होती. आणि नाट्यगृहातनं लोक उठले, ते तिकीट काउंटरजवळ नाही गेले. त्या 1200 रुपये तिकीट विक्री झालेल्या नाटकातल्या 1000 लोकांचा जथ्था निघाला लोकमान्यांचं अखेरचं दर्शन घ्यायला सरदार गृहाच्या दिशेने. एकही माणूस आला नाही की आम्हाला आमच्या तिकिटाचे पैसे वापस द्या, एकही माणूस आला नाही. इतकी टिळकांची लोकप्रियता अफाट होती. हे लोकमान्यत्व लाभलेला हा एकटा नेता होता, एकटा नेता होता, लक्षात घ्या. वर्णन इतकं सुंदर केलं आहे त्या काळातल्या सगळ्या लोकांनी की शिवाजी महाराजांचा मृत्यू, बाजीराव पेशव्यांचा मृत्यू, नाना फडणवीसांचा मृत्यू आणि त्यानंतर थेट लोकमान्य टिळकांचा मृत्यू, अशा वैभवशाली पातळीवरती टिळक आपल्याला सोडून गेले. आणि तेव्हा ते फक्त महाराष्ट्राचे नाही, फक्त त्यांचं गाव जे रत्नागिरी होतं त्या रत्नागिरीचे नव्हे, पुण्याचे नव्हे, मुंबईचे नव्हे, भारताचे नव्हे, आशिया खंडाचे लोकमान्य झालेले होते. एका साध्या रत्नागिरीतल्या घरात जन्माला आलेला माणूस आशिया खंडाचा लोकनेता होतो. आणि तो लोकनेता का होतो? कारण त्याच्या ह्या सगळ्या जाणीवा विकसित झालेल्या असतात, म्हणून तो लोकनेता होतो. टिळक ते लोकमान्य हा प्रवास तो लोकनेता होण्याचा, लोकनेता कसा असावा अशाचा प्रवास आहे, तो आदर्शांचा प्रवास आहे, तो सद्गुणांचा प्रवास आहे. आणि ज्या संस्थेमध्ये आज मी हे बोलतोय आणि समारोप करतोय, ती संस्था ज्या पु ल देशपांड्यांच्या नावाने आहे ना, त्या पु ल देशपांड्यांनी त्या टिळकांबद्दल असं लिहिलेलं आहे की पार्ल्यात पु ल देशपांडे होते आणि ती दत्ताची मूर्ती, आम्हाला दत्ताची मूर्ती दिसत नव्हती, तर ती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि याची अशी तीन आणि रामदास स्वामी अशी तिघांची मूर्ती, ते त्रिदेव आमचे झालेले होते. म्हणून मी सुरुवातीला म्हटलो ती भगवान पदाची उपाधी, ती लोकमान्य पदाची उपाधी अशा रीतीनं सार्थ झालेली होती. आणि ती किती सार्थ आहे काळाने ठरवली आहे. 1920 साली टिळक गेले, 1920 साली टिळक गेले. 2024 आज मी माझं भाषण देतोय. 104 वर्षात एकाही माणसाला नंतर लोकमान्य ही पदवी मिळवता आलेली नाही. यात तुम्हाला टिळकांचं मोठेपण जाणवेल. लोकमान्य टिळकांच्या या टिळक गेल्यानंतरच या संस्थेची स्थापना झालेली आहे 23 साली. त्याच्यामुळे इतक्या सुंदर संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याबद्दल मी चितळे सर तुमचं अभिनंदन करतो की खूप चांगली संस्था आणि खूप ऐकलं जातं, खूप गोड बोललं जातं या संस्थेबद्दल. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांचं शताब्दीबद्दल मनपूर्वक अभिनंदन. शताब्दीनिमित्त टिळकांना आठवत राहा. टिळकांना आठवणारे आणि टिळकांना ऐकणारे कान कमी होत चाललेत, त्याची काळजी करा ही विनंती करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. म्हणून गेलं तासभर आपण जे काय ऐकतोय ते ऐकताना ज्याचा ऊर भरून नाही आला आणि जे डोळ्यात पाणी नाही आलं असा माणूस नाही. एखादा विषय ऐकताना तो इतिहास आहे का ती सत्यकथा आहे का पौराणिक आहे इथपासून लोकांच्या डोक्यात प्रश्न येतात. पण पार्थ मावसकरांनी इतक्या सहजपणे छोट्या छोट्या गोष्टीतून किती आपल्याला सांगितलं हे खरंच विचार करून ऐकण्यासारखं आहे. माझी विनंती एकच राहील की हा सगळा कार्यक्रम यूट्यूबवर आहे, येईल. आपापल्या घरात आपण सगळ्यांना दाखवूया. बऱ्याच वेळा चिंता अशी असते की मला कळलं पण मला वळत नाही आहे, बऱ्याच लोकांना कळतं आहे पण बऱ्याच लोकांना वळत नाही आहे. हे जे आहे ना हे बदलणार कोण? आपण आपल्यापासून सुरुवात करूया. त्यांनी अतिशय योग्यप्रमाणे उल्लेख केला की या संस्थेची त्रिमूर्ती कोण आहे तर शिवाजी महाराज, रामदास स्वामी आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि पार्ल्यात आपण खरंच नशिबान आहोत की त्यांच्यानंतर त्यांचं नाव घेऊन स्थापन झालेल्या 2 संस्था, पार्ले टिळक विद्यालय आणि लोकमान्य सेवा संघ, दोन्ही संस्था आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात अतिशय जे काही योग्य आहे ते काम करत राहतात. हे ऐकल्यावर काय मनात विचार येतात? 1-2-3 गोष्टी येतात डोक्यात. समर्थ रामदासांनी म्हटलं आहे की उत्कट भव्यतेची घ्यावे, मुळमुळीत अवघेची टाकावे. उत्कट भव्यतेची घ्यावे, मुळमुळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी.
मला वाटतं हे ज्यांनी जीवनभर पाळलं ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आपण आता ऐकलं. हे सगळं ऐकल्यानंतर असं येतं की हे सगळं आपण ऐकलं. त्यांनी बोलताना पार्थांनी वेगवेगळ्या प्रकारे असं हळूचपणे चिमटे पण काढले आपल्याला आणि अतिशय मार्मिकपणे काढले की तेव्हाची नेतृत्वाची पद्धत कशी होती, आजची कशी आहे. हे बोलताना कुठेही वैयक्तिक उल्लेख नव्हता, पण मला वाटतं आपण समाज म्हणून आपण असा विचार केला पाहिजे की नेतृत्व कुठून घडतं, आपल्यातूनच घडतं ना. आपण मतं देतो म्हणून माणूस नेता होतो. नेता जन्मजात असला तरी त्याला मतं मिळाली तरच तो नेता होतो ना. मग आम्ही मतं देताना आम्ही का नाही विचार करत. पक्ष बदल वगैरे हा चेष्टेचा विषय झाला आहे, पण आपण का नाही विचार करत. आजचा विषय पक्ष हा नाही आहे, परंतु कुठलाही माणूस नेता जेव्हाच होतो की जेव्हा त्याचा समाजाशी त्याची नाळ जोडलेली असते. ती जोडलेली नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न आपण किती प्रमाणात करतो. मला वाटतं समाज म्हणून आणि समाजातर्फे संस्था म्हणून हा प्रयत्न आम्ही नक्की केला पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी घरातून व्हाव्यात अशा अपेक्षा असते, परंतु बदलत्या कुटुंब व्यवस्थेप्रमाणे हळूहळू ज्या गोष्टी घरात व्हाव्यात अशी अपेक्षा असते ती खेदारी असं म्हणायला लागतं की ती अपेक्षाच राहते. त्या अपेक्षेची बऱ्याच वेळा उपेक्षाच होते आहे. मग ते करण्याचं काम कोणी करावं, तर मला वाटतं ते संस्थेने करावं. आणि लोकमान्य सेवा संघ नक्कीच या प्रकारे तो प्रयत्न करण्याचा नेहमीच त्या दिशेने काम करत राहील. स्वराज्य, स्वभाषा आणि स्वधर्म म्हणजे हे तीन जे राष्ट्र विसरतं ते नेहमीच आपल्यानंतर येणाऱ्या लोकांसाठी काहीतरी कमी ठेवून जातं. जे आपल्याला मिळालं आहे ते आपल्या पूर्वजांनी केलेल्या पुण्याने मिळालं आहे. आम्ही पुढच्या लोकांसाठी काय ठेवतो हा खरा म्हणजे मुख्य गोष्ट आहे. वामनराव पैंचं बरंच लिखाण आहे, पण त्यातलं मला असं या गोष्टीत आठवलेली एकच गोष्ट सांगतो. त्यांनी एका ठिकाणी लिहिलं आहे की इतिहासापासून जो धडा घेत नाही तो गधडा. आता हा जो शब्द आहे गधडा तो खरं म्हणजे आपल्या प्रत्येकाला लागू पडतो. कारण इतिहासात आम्ही जर धडा घेत नसलो तर तो इतिहास वाचायचा कशाला. आणि हा इतिहास म्हणजे शाळेत फक्त वर्गात शिकवतात तो इतिहास नव्हे. तो एक मार्क मिळवण्यासाठी केलेली सनावळी पाठ केलेली पद्धत आहे. पण इतिहासातून आम्ही काय शिकलो तर आजचं जर भाषण नीट ऐकलं, लक्षात घेतलं तर त्याने आपल्याला इतक्या मार्मिकपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की जर एखादी गोष्ट वाईट असेल ना तर त्याच्यावर चीड निर्माण करण्याची मानसिक वृत्ती तयार करूया. काहीतरी वाईट दिसलं तर संतापून उठण्याची वृत्ती आपण शिल्लक ठेवूया. हल्ली मला बऱ्याच वेळा आपली संतापून उठण्याची क्रिया नष्टच झाली आहे. फार तर आम्ही संतापतो शेजाऱ्यावर, घरामध्ये किंवा भाजी विकणाऱ्या माणसावर. पण पूर्ण राष्ट्र म्हणून एखादी गोष्ट वाईट आहे तर त्या संतापाने आम्ही उठून राहिलो, उभे राहिलो, अशी क्रिया आपल्याकडनं का होत नाही. आणि ही जर होत नसेल तर मला वाटतं जबाबदारी बरीचशी ज्यांचं वयास 50च्या वर आहे त्यांच्यावरच आहे ना. त्यात मी पण येतो. प्रत्येक पुढची पिढी ही त्या मागच्या पिढीला बघून निर्माण होत असते. मग जर आपण कुठे कमी पडलो असलो तर आपण अजूनही प्रयत्न करू शकतो की आम्ही काय करू शकतो की ज्यायोगे दिसणाऱ्या वाईट गोष्टीबद्दल चीड निर्माण होऊन ही गोष्ट होऊ नये आम्ही काय प्रयत्न करू. मला वाटतं संस्था म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रम ऑर्गनाईज करतो त्याच्यामध्ये मुख्य विषय हाच असतो की चांगल्या गोष्टी समाजासमोर याव्यात. चांगली माणसं जे अभ्यास करून येतात आपल्याला रेडीमेड कॅप्सूल देतात. त्यांनी जितक्या पुस्तकांमधनं गोष्टी वाचल्या आहेत त्यात त्यांचा अभ्यास प्रचंड आहे, पण या तास सव्वा तासात वाचलेलं सगळ्याचं सार करून ते आपल्याला देतात. हे एवढं जर आपल्याला मिळतं त्याचा वापर आपण काय करणार आहोत. मला वाटतं हा जर विचार घेऊन गेला ना तर त्यांनी त्या वाचण्यासाठी जेवढी मेहनत घेतली त्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं त्यांना समाधान मिळेल. मला वाटतं हे समाधान त्यांना देणं आणि समाजामध्ये ह्या चांगल्या विचारांची पुढे जाऊन निर्माण होणं हा एकच उद्देश ठेवून लोकमान्य सेवा संघ काम करत राहिलेला आहे. याच्यापुढेही तसंच राहील. आणि आज तसं म्हटलं तर आता एक बराच वेळ झाला, 8:15 वाजले. संस्थेला 101 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने याहून आणखीन काहीतरी चांगला कार्यक्रम असू शकला असता असं वाटत नाही. तुम्ही इथे आलात, तुम्ही इथे छानपणे आम्हाला गोष्टी रूपाने लोकमान्य सांगितलेत. टिळक ते लोकमान्य कसे झाले हे पटवलंत आणि प्रत्येकाच्या हृदयातली कुठेतरी तार छेडली.
मला वाटलं आतली तार छेडल्याशिवाय काही घडत नाही. जेव्हा आपण फार बुद्धीने विचार करायला लागतो ना, त्या काही गोष्ट होत नाही. हृदयातनं विचार करायला लागला तर काहीतरी गोष्टी होऊ शकतात. आपण ते करायला सुरुवात करूया. आणि आपल्या सगळ्यांना इतक्या वेळ थांबल्याबद्दल धन्यवाद. इथे आता कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.